गीता जीवन गीता ज्ञान सत्र क्रमशः अशा आपण भूमिका द्यायची. भगवद्गीतेच्या अध्यायामध्ये जे श्लोक आहेत, श्लोकाची पद आहेत आणि त्या पदांचा जो पद अर्थ आहे त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं. आणि गीता ही जीवन गीता म्हटली जाते, ती कशी आणि का ही समजून घ्यायची. ते घेत असताना लोकमान्य टिळक, भिडे शास्त्री, आचार्य विनोबा भावे यासाठीचे मोठे मोठे भाष्यकार आहेत, त्यांची मतं लक्षात घ्यायची, आपले सार लक्षात घ्यायचं, आपल्या वैयक्तिक अनुभवाच्या कसोटीवर सुद्धा ते घासून पाहायचं. कारण गीतेने तशी परवानगी दिलेली आहे. आणि मग गीता जीवन गीतेचं मर्म काय हे समजून घ्यायचं, अशी आपली ज्ञान सत्राची भूमिका आहे. त्या भूमिकेमधून आतापर्यंत दर शनिवारी आपण ही प्रवचने चालू ठेवली आणि अशी शनिवारी चालू राहतील. एका साधकाने सूचना केली की शेवटी सांगतो की पुढच्या शनिवारी प्रवचन आहे असा तुम्ही उल्लेख करा, असं त्यांनी सांगितलं. मी खाली असं म्हटलं होतं की नाही असेल तर सांगतो, आहे म्हटलं कशा सांगायला पाहिजे. पण सगळ्यांचं मत असं पडलं की काय इतका धावपळीचं आहे की ऐकलं नाही, ऐकू आलं नाही असं काही व्हायला नको. त्यामुळे आता पुढच्या शनिवारी आज 10 तारीख 17ला आपण भेटू, एवढा शब्द जरी म्हटलं तरी ठीक. तर तसं मी म्हणत जातो अडचण चुकेल. आणि नाही जेव्हा असेल तेव्हा मात्र तो शनिवार नसेल, तेही मी अगदी स्पष्ट आपल्या लक्षात येतो. हा हॉल काय, त्या खालचा हॉल काय. आपण जे काही सांस्कृतिक कार्य करणारी माणसं आहेत त्यांना सहकार्य म्हणून देतात. कारण आपली पुढची भूमिका नाही आहे, तो आमच्याकडे करतो. गीता धर्म मंडळ हे चॅरिटेबल कमिशनरकडे नोंदवलेली चॅरिटी करणारी संस्था. म्हणून तो लोक जेव्हा देवी आपल्याला देतात तेव्हा 80 जी खरी आपल्याला त्यांना सवलत मिळते त्याच्याकडे ती चॅरिटी आहे म्हणून, धर्मादाय किंवा समाजसेवा म्हणून. आपण भूमिका अशी घेतली आहे की 2, 3, 4 अशी क्रमानं जर व्याख्यानं कोणाची असली, एकच नव्हे, 3पेक्षा पुढं, 3 आधी, आणि त्यात जर शनिवारी येत असला आणि त्यात संस्कृत देणं आवश्यक असला, शब्द वापरतो पूर्वनियोजित कार्यक्रम. पूर्वनियोजित. आणि असा जेव्हा पूर्वनियोजित कार्यक्रम असेल तेव्हा आपले श्रोते पण अपेक्षित असतात. जे या हॉलमध्ये बसून खाली ठेवलं आणि मग चालू ठेवलं तर ते कार्यक्रम बरोबर नाही की आपण त्यांना फक्त हॉल दिला आणि श्रोते फक्त आपण आपल्याकडे घेतली, तर ते काही ते बरोबर होणार नाही, ते योग्य नाही. सामाजिक दृष्ट्या आपल्याला काही मदत करायची, त्या भूमिकेतून मी ज्यावेळी सांगत जाईल की या शनिवारी पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार माझं व्याख्यान म्हणजे माझं प्रवचन नाहीये, तर त्या शनिवारी ते नाही आणि त्याच्या पुढच्या शनिवारी जेव्हा असेल तसं मी सांगत जाईल. आणि आपण काही विशिष्ट मर्यादा आखून घेतलेली नाहीये की याच महिन्यात ते पुरं व्हायला पाहिजे म्हणून. आपल्याला व्यवस्थित, मलाही बोलताना आनंद मिळतोय, तुम्हाला असावा. तर अशा वेळेला एका विशिष्ट वेळेला सुरू व्हायला पाहिजे असं नव्हे, पण व्यवस्थित विचार यात्रा पुढे व्हावी आपली भूमिका आहे आणि त्यातून आपण पुढे जातो. त्या प्रस्तावनेनंतर लगेच आपण विषयाकडे वळूया. आज आहे अध्याय क्रमांक 5. त्या अध्याय क्रमांक 5चं नाव परंपरेने जे चालत आलंय ते कर्म संन्यास योग असं. कर्म संन्यास योग. आता कर्म संन्यास योग हे परंपरेचे नाव असतं. हे अर्थदृष्ट्या विचार करताना हा अकर्म योग आहे. आणि अकर्म शब्दाचा अर्थ सुद्धा नैष्कर्म्य आहे. आपल्याला अनेक जण उपस्थित होते काही कर्म, विकर्म, अकर्म आणि नैष्कर्म्य मी खूप बोलतो. तर हा अकर्म योग आहे, हा नैष्कर्म्य योग आहे. आणि नैष्कर्म्य किंवा गीतेचा अकर्म म्हणजे कर्म करून सुद्धा कर्म फळाच्या बंधनापासून सुटका झाली तर ते अकर्म होत. कारण कर्म विपाक सिद्धांत सुटतच नाही. कर्म केलं की त्याचं फळ मिळणार, चांगला फळ. मग कर्म तर करायचं आणि फळ तर नको. म्हणजे कर्म करून ते अकर्म कधी होतं, निष्कर्म कधी होतं. तर कर्म करून जेव्हा कर्म बंधन आम्हाला त्रास देत नाही, कर्म विपाक आम्हाला त्रास देत नाही, तेव्हा ते कर्माचं अकर्म होतं, निष्कर्म होतं, निष्कर्म होतं. ही मूळ भूमिका संबंध गीतेत तीच आहे, या अध्यायात तर तीच आहे. म्हणजे जे दिसतं तसं नसतं असं म्हणण्याची स्थिती. कर्म करताना दिसतोय, पण कर्म करताना दिसून सुद्धा ते कर्म नाही आहे, ते अकर्म आहे, ते निष्कर्म आहे, करुणे न केल्यासारखं आहे. बघा शब्द करुणे न केल्यासारखं आहे. का? कर्म विपाक नाही.
करुणी न केल्याचं का कर्माचं फळ नाही. आणि हे तुम्हाला मला समजावं म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी किती सुंदर दृष्टांत दिलाय. 5व्या अध्यायाच्या सुरुवातीला ओवी क्रमांक 99, सॉरी 5व्या अध्यायाच्या सुरुवातीच्या आधी अध्याय क्रमांक 4 त्याच्यामध्ये 99वी ओवी ही 5व्या अध्यायाची जणू काही प्रस्तावना आहे असं मला वाटतं. आकडा सांगतो 499. हा 499वी ओवी म्हणजे जणू काही शब्द बघा, जणू काही प्रस्तावना. तिथं प्रस्तावनेचं काही कारण नाही, जणू काही प्रस्तावना आहे. कारण त्यात त्यांनी निष्कर्मी शब्द वापरलाय आणि सुंदर उदाहरण दिलं. उदाहरण असं आहे, ज्ञानेश्वर म्हणतायत, आणि उदो अस्तूचे प्रमाणे जैसे न चलता किंवा चालता पण वाढलेला आहे, जैसे न चलता सूर्याचे चालणे पैसे निष्कर्मत्व जाणे कर्मीची असता. कर्मी नैष्कर्म्य जाणावं कुणाप्रमाणे की सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो आम्ही म्हणतो त्याप्रमाणे. आणि उदो अस्तूचे प्रमाणे काय प्रमाण बरं? उदय आणि अस्त कुणाचं? सूर्याचं. पण म्हणतो कोण? आम्ही. जैसे सूर्याचे चलणे किंवा चालणे. विचार करा, सूर्याचा उदय होतो आणि सूर्याचा अस्त होतो, हे खरं आहे का? सूर्यासमोर जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीमुळे आपल्याला सूर्य उगवतो आणि सूर्य मावळतो असं वाटतं. म्हणजे जे वाटतं तसं नसतं, जे दिसतं तसं नसतं. तसं कर्म करताना तर दिसतोय, पण कर्म करताना दिसून सुद्धा ते कर्म नाही, कारण त्याला कर्म विपाकाचं बंधन नाही. ही ओवी मला जरी 4थ्या अध्यायामध्ये 99 क्रमांकाला असली तरी सूर्याचं उदाहरण इतक्या जुन्या काळामध्ये अशा प्रकारचं की पृथ्वी सूर्यावरती फिरती आहे, हा सध्याचा मोठा सिद्धांत आपल्या विज्ञानाचा, त्याच्या खूप आपल्याला माहिती आहे सगळी. तर त्याच्यामध्ये किती कमी तुम्ही शकतात, पण निष्कर्म्याची व्याख्या दृष्टांताच्या आधारे सिद्धांत सांगून त्या देवाने केली ते बघण्यासाठी मला एवढी फार महत्वाची वाटते. आणि हे तो विचारतो, आणि उदो अस्तूचे प्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे तैसे. दृष्टांत संपला. तैसे नैष्कर्म्यत्व जाणे. तसं निष्कर्मत्व अकर्मत्व समजून घे. पुढं कर्मीची असता. कर्म करताना कर्म, कर्म करताना निष्कर्म्य हे तू जाणून घे. सूर्याच्या त्या उदय अस्तूप्रमाणे असं म्हणताना ही जरी प्रस्तावना. आता जाऊया अध्याय क्रमांक 5 कर्मसन्यास. काय आहे कर्मसन्यास? बरं, तर भिडे शास्त्रींची मदत घेऊया. त्यांचं गीता सार पुस्तक छोटं आहे म्हटलं, यातले महत्वाचे श्लोक मी आखरी लिहून घेतो आपल्याला. तर प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला ते 3-4 ओळीची प्रस्तावना दिली आणि फार छान आहे. ही प्रस्तावनेची वाक्य होती. काय आहे 5वा अध्याय? म्हणतात, सांख्य योग आणि कर्मयोग यामध्ये श्रेष्ठ कोणता असा प्रश्न अर्जुनाने विचारल्यावरून पहिला श्लोक येणार. सांख्य योग म्हणजे साध्या भाषेत ज्ञान योग. मग आपण बोललोय त्या काळामध्ये तत्वज्ञानाला सगळ्यात सांख्य म्हणत असेल, तर सांख्य योग याचा अर्थ तत्वज्ञान योग. तर सांख्य योग आणि कर्मयोग यातला योग कुठला असा प्रश्न, श्रेष्ठ कुठला असा प्रश्न अर्जुनाने विचारल्यावरून कर्मयोगच श्रेष्ठ होईल असे भगवंतांनी या अध्यायामध्ये निसंदिग्धपणे सांगितले आहे. खरं तर मला सांगितलंय, पण पुन्हा तोच प्रश्न आला, निसंदिग्धपणे सांगितलंय. आणि हे का कर्मयोग श्रेष्ठ बरं? म्हणतात, ब्रह्मार्पण बुद्धीने कर्मे केली की तोच खरा संन्यास होतो. ब्रह्मार्पण बुद्धीने कर्मे केली की तोच खरा संन्यास होतो. बघाचा निष्कर्म सूर्याचा उदय असत, तोच खरा सम्यक न्यास, तोच खरा संन्यास होतो. हा या मागे अध्यायातील विषय पुन्हा एकदा जे पुनरुक्ती आहे, पुन्हा एकदा या अध्यायामध्ये अधिक स्पष्ट करून सांगितलेला आहे. जे 5वा अध्याय 4थ्या अध्यायाची पुरवणी आहे. 5वा अध्याय 4थ्या अध्यायाचा विस्तार आहे. त्या 4थ्या आणि 5वा अध्यायामध्ये द्विदल आहे. जे मागे सांगितले तेच एकदा पुन्हा सांगितले. का? अर्जुनानं प्रश्न विचारला, गीता संवाद आहे. जेव्हा शिष्य प्रश्न विचारतो तेव्हा गुरु त्याला पुन्हा उत्तर देतो, म्हणजे पुन्हा ती पुनरुक्ती वाटतो. पण गरज म्हणून अधिक स्पष्ट करून सांगितलं आहे. म्हणून भिडे म्हणतात याला कर्म ब्रह्मार्पण योग असेही म्हणता येईल. हे शब्द छान आहे बघा. कर्म ब्रह्मार्पण, आपण शेवटी गोष्ट म्हणत नाही कृष्णार्पण, कर्म ब्रह्मार्पण योग असेही म्हणता येईल. मात्र त्याचा खरा अर्थ नैष्कर्म्य योग आहे हे ध्यानामध्ये घ्या. एवढी 4-5 वाक्य गीता सार
5च्या सुरुवातीला प्रस्तावना म्हणून लिहू. आता याच्यातले महत्वाचे श्लोक जे त्यांना वाटतात ते असे सावकाश सांगतो. श्लोक क्रमांक 2, श्लोक क्रमांक 5, 10, 19 आणि 25. फक्त 5 श्लोक महत्वाचे वाटतात. आता हे धरून आपण जास्त घेऊन बोलू. पहिलाच प्रश्न बघा, अर्जुनानं प्रश्न विचारला म्हणतो ना. काय अर्जुनानं प्रश्न विचारला? अर्जुन उवाच संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि यच्छेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. मला सुनिश्चितपणे सांग की या दोघांमध्ये श्रेयस्कर काय? शब्द बघा, यच्छेय एतयोरेकं, एतयोः यांच्यामध्ये एकम श्रेयस्कर काय? तन्मे ब्रूहि सुनिश्चितम्. कशामध्ये? सांख्ययोगामध्ये कर्मयोगा. तो त्याचा प्रश्न शब्द काय विचार बघा, संन्यासं कर्मणां कृष्ण पुनर्योगं च शंससि. कर्मयोगं प्रशंससि. पुन्हा एकदा कर्मयोगाचं कौतुक करतोस. कधी? संन्यासं कर्मणां कृष्ण. कृष्णा, एकीकडे तू कर्माचा संन्यास करणं म्हणजे ज्ञान मोठ्याचं म्हणतोस. अर्थ काय देताय बघा, कर्माचा संन्यास करणं म्हणजे कर्माने महत्वाचं, ज्ञान महत्वाचं असं म्हणतो. ते एकीकडं पुनर्योगं च शंससि आणि पुन्हा कर्मयोगाचं कौतुक करतो. एतयोः याच्यामध्ये श्रेयस्कर काय एवढं मला सांग. आता आपण विचार करूया गीता, जीवन गीता म्हणून की कुठं जर असं कृष्णाने म्हटलं की कर्मणा संन्यासं कर्मणा, कर्माचा संन्यास करणे श्रेष्ठ आहे. असं कुठं म्हटलं? आपण मात्र सगळे अध्याय बघितले तर त्या ठिकाणी ज्ञान ज्ञान आणि ज्ञान योगाचं कौतुक आहे. श्लोक पुन्हा आपल्या लक्षात देतो, पुढे आपण बोललो होतो. पण एके ठिकाणी मात्र एक पद असं आलेलं आहे की अर्जुनाच्या बुद्धिमान माणसाला त्या पदाचा अर्थ ज्ञान न वाटता कर्माचा संन्यास करण्याचा योग. काय बघा, कर्माचा संन्यास करण्याचा योग वाटला म्हणून तो म्हणतो संन्यासं कर्मणा योग कृष्ण पुनर्योगं च शंससि. नेमके कुठे आहे बरं? तुम्ही श्लोक आपल्याला दाखवून देतो. मागे चला, श्लोक क्रमांक 41, चौथ्या अध्यायाचा आपण बघितला मात्र 41 श्लोक. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान संचिन्न संशयं आत्मवन्तं कर्माणि निबध्नन्ति धनंजय. न निबध्नन्ति जे तू बांधला जात नाही ते धनंजया. कशा कशाने बरं? आत्मवन्तं, तू आत्म्याचं ज्ञान करून घेतलंस तर. ज्ञान संचिन्न संशयं, ज्ञानाने तुझा संशय संचिन्न चांगल्या प्रकारे तोडला फोडला गेला तर इथे म्हणजे अडचण नाही. आधी बघा, योग संन्यस्त कर्मणा. आता उलट वाचा, कर्मणा संन्यस्त योग. योग संन्यस्त कर्मणा याच्यातला योग म्हणजे कर्मयोग आहे आणि कर्मणा संन्यास याचा अर्थ पदत्याग आहे. हे कुठेतरी अर्जुनाच्या डोक्यातून दिसेल आणि त्याने शब्द असे घेतले, योग संन्यस्त कर्माणं म्हणजे कर्माचा संन्यास करण्याचा योग, ज्ञान योग आत्मवंत की तो बांधला जात नाही. योग संन्यस्त कर्माणं या शब्दामध्ये काहीतरी गफलत झाली असावी. मला त्याचा अर्थ काय आहे त्याचे तुला वाचून दाखवतो. कर्मयोग विधीने ज्याने आपली कर्मे म्हणजे कर्म फले त्यागेली आहेत तो. योग संन्यस्त कर्माणं, कर्म म्हणजे कर्म फले, त्याग म्हणजे टाकलेली आहेत तो. आता कर्म आणि कर्मफल एक कसं? योग शब्दाचा अर्थ कर्मयोग घेतला, निष्काम कर्मयोग घेतला की फळ टाकायचे, कर्म नाही टाकायचे. पण अर्जुनाला शंका अशी होती की योग संन्यस्त कर्माणं म्हणजे बहुतेक कर्म टाकायचे आणि पुनर्योगं च शंससि, पुन्हा एकदा योगाचं कौतुक करतो. हे चाललंय काय? यातलं काही फक्त मला सांग दे ना, असं असावं. मी म्हणतो हेच असेल असं नाही, असावं. पण एक गोष्ट तरी की ज्ञानाचं कौतुक गरजेपेक्षा म्हणत नाही पण भरपूरच आहे. आणि काय आपल्याकडे गडबडून बसते की ज्ञानकांड आलं की ज्ञान इतकं मोठं आहे की मग कर्माकडे दुर्लक्ष करायचं. काय कर्माची गरज आहे असं कुठे माणसाच्या मनाला साठून जातच. आता तो परंपरेचा भाग आहे का काय कुणास ठाऊक, पण आहे असं. ज्ञान झालं ना, काय कर्माची गरज आहे? कर्म कुठे करायचं? अज्ञानी माणसाने. आम्ही ज्ञान असं कुठे काहीतरी आहे. असं कुठेतरी त्या ज्ञानाबद्दल वाटायला गरज नाहीये पण झाले. पण एक गोष्ट तरी की भगवंतांनी ज्ञानाचं खरंच
आवश्यक म्हणून. पण चौथ्या अध्यायाचे भरपूर कौतुक. किती केले बरं? श्लोक क्रमांक सांगतो मग वाचूया. 38 आहे, 37 आहे, 36 आहे आणि 33 आहे. पैकी 38 श्लोक भरपूर आपण त्याच्यावर बोलतोय. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते तत् स्वयं योग संसिद्ध काले नात्मनि विन्दति. पहिला चरणाचा मराठी जे आपलं साहित्य सुभाषित आहे. नहि ज्ञानेन सदृशम पवित्रमिह विद्यते. आता ज्ञान म्हणजे आत्मज्ञान मी सांगितलं. हा 38. पण त्याच्या मागे सुद्धा बघा ना, त्याच्यावर 37 मध्ये काय म्हटलंय? ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात कुरुते तथा. आता इथे काय चक्र वाटतं? ज्ञानाचा अग्नी सर्व कर्मे भस्मसात करतो. एवढंच घेतलं तर संदर्भ सोडून. तर ज्ञान झालं की कर्म नष्ट होतात. ज्ञान झालं की कर्म नष्ट होतात. मग कशाला कर्मयोगमचे संस्थिती? त्याच्या मागे चला. सर्व ज्ञान प्रवेणैव वृजिनं संतरिष्यसि. वृजिनं म्हणजे पापाचा समुद्र. ज्ञानाच्या नौकेनं तू पलीकडे जातोस. मग कर्म कशाला पाहिजे? त्याची वर चला. 33. सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते. ज्ञानामध्ये काय काय परिसमाप्ती पावती बरं? सर्वं कर्म, अखिलं कर्म. आता अखिल कर्म ज्ञानात परिसमाप्ती पावते. ज्ञानाच्या नौकेने पापात समुद्र करून जातो. ज्ञानाच्या अग्नीने सगळ्या कर्मांचं भस्मसात होतं. नाही ज्ञाने सदृशम पवित्रमिह विद्यते. ते एका पुढे वाचल्यानंतर अजून आता गैरसमज झाला की संन्यासम कर्मण्या कृष्ण पुनर्योगमचे संसती. तर काही चूक नाही. जे गैरसमज होण्याची स्थिती आहे. कबूल चितायची कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग. अरे बाबा, कर्मयोग म्हणजे कर्मकांड नव्हे. मी आपल्याला आठवण करून देतो. वेदांत म्हणजे वेदाच्या शेवटी वेदाचा निष्ठ जे उपनिषद यांना ज्ञानकांड म्हणतात. हे ज्ञानकांड कशाच्या विरुद्ध आहे? वेदातल्या यज्ञ मार्गाच्या विरुद्ध. वेदातला यज्ञ मार्ग काय करतो? वेदात भरपूर चांगल्या गोष्टी आहेत. पण वेदातला यज्ञ मार्ग ब्राह्मण ग्रंथ आपण वाचायला लागलो तर कर्मकांडाकडे आपल्याला घेऊन जातो. यज्ञ कर्मकांड याची प्रतिक्रिया उपनिषदातलं ज्ञानकांड आहे असं म्हणणं आहे. आणि यातही लक्षात हे ध्यानात घ्या, प्रत्येक गोष्टीला दुसरी बाजू असते. पण पहिल्या बाजू तथ्य आहे तेवढं आपण लक्षात घ्यायचं. आपल्याला सगळ्यांचा आदर करून पुढे जायचं. गीतेचं वैशिष्ट्य आहे, कोणाबद्दल अनादर नाही, सगळ्यांच्याकडे आदर. आपलं म्हणणं सोडायचं. तर आपलं म्हणणं जे काय असेल ते सांगत असताना गीतेचे वैशिष्ट्य आपले वैशिष्ट्य असो. हा आपला भारतीयांचा आत्मा एका अर्थ आहे. आपलं वैशिष्ट्य न सोडता सगळ्यांचा आदर करायचा. तर हे ज्ञानामध्ये घेत असताना ज्ञानकांड अर्थ आहे. म्हणजे मग अर्जुनाला कर्मयोग हा कर्मकांड वाटला तर त्याचं काही चूक नाही. पण भगवंताला कर्मयोग म्हणजे कर्मकांड सांगायचं नाहीये. भगवंताला कर्मयोग म्हणजे निष्काम कर्मयोग सांगायचा आहे. यात शंकाच नाही. गीता वाचल्यानंतर शंकाच उरत नाही की हा निष्काम कर्मयोग आहे. आणि म्हणून मग भगवंतानं स्वच्छपणे सांगितलंय. अरे कसली शंका विचारते अर्जुना? हे दोघंही श्रेयस्कर आहे. बघा, पुन्हा आदर सोडला नाही. संन्यासी श्रेयस्कर आहे, निश्रेयस्कर उभव. हे दोन्ही निश्रेयस्कर आहे. निश्रेयस्कर अभ्युदय आणि निश्रेयस आणि कर आहे पुढं. तर निश्रेयस्कर उभव हे दोन्ही आहे. पण त्याच्यामध्ये विशिष्ट आहे कर्मयोगम. पुढे शब्द संन्यास कर्मयोगश्च निश्रेयस्करा उभव. तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. निश्रेयस्कर उभव मध्ये तथापि संन्यासापेक्षा कर्मयोगो विशिष्यते. ते निष्काम कर्मयोग विशेष आहे. आता कर्मयोग विशेष इतकं निसंदेह उत्तर दिलं म्हणून थोडे शक्य म्हणाले. मागच्या सूत्र जे काही सांगितलं ते पुन्हा एकदा सांगतो. आता प्रश्न असा, कर्मयोग हा विशेष आहे, विशिष्ट आहे. दोघे श्रेष्ठ आहेत ना. दोघे मुलांची उंची सारखीच आहे, पण याचं थोडी जास्त आहे. असं म्हणताना काहीतरी विशेष सांगितलं पाहिजे आणि विशिष्ट सांगितलं पाहिजे ना. तर कर्मयोग विशिष्ट का याचा आपण विचार करू. गीता काय म्हणते ते आपण समजून घेऊ. कर्मयोग विशिष्ट ते का बरं? ते एका बाजूने तो विशेष असा आहे बघा की कर्मयोग हा एकीकडे साधन आहे आणि दुसरीकडे साध्य पण आहे. म्हणजे मी देव मिळवायला सुरुवात निष्काम कर्मयोगाने केली, पण देव मिळाल्यावर मी काय करायचं? गप्प बसायचं? देव मिळाल्यावर सुद्धा मी निष्काम कर्मयोगच करायचं. म्हणजे साधने काय? निष्काम कर्मयोग. आणि
आणि साध्य काय? निष्काम कर्म. निष्ठा काय? निष्काम. लोकमान्यांची निष्ठा काय होती? निष्काम कर्म. हा विशेष भाग. याचं साधन वेगळं असतं आणि साध्य वेगळं असतं. मी माझं बोललो ते पुन्हा सांगतो. वारकरी संप्रदायाचे वैशिष्ट्य आहे की त्याची भक्ती हे साधन आहे आणि भक्ती हेच साधन. नामदेवांना विठ्ठल प्राप्तीपेक्षा विठ्ठल प्रीती अधिक प्रिय होती. प्राप्ती होऊ दे, प्रीती जास्त म्हणतात. तर भक्ती हे साधन आहे, पण भक्ती या साधनावर भक्ती हे साध्य. आता बघा विशेष का? तर निष्ठा पण आहे, जे साधन पण आहे आणि साध्य पण आहे. साधे सुद्धा उपयोगा मार्ग पण आहे आणि मुक्काम पण आहे. असं कधी असतं का? मार्गही तोच आणि मुक्कामही तोच. अरे मुक्कामाला की मार्ग संपतो नाही का संपत, पण इथं मार्गही तोच मुक्कामही तोच. साधनही तेच, साधही तेच, साधनही तेच, निष्ठाही तीच. ते फार कठीण. आणि संन्यासाचा विचार करा. संन्यास हा मार्ग असण्यापेक्षा तो मुक्काम आहे. कर्मयोग हा निष्काम कर्म पण सोप्याच वाटतं आपल्याला. करू बघूया. बोलायला सोपं छान आहे, पण मनानं संन्यास करणं हा मुक्काम आहे. ती निष्ठा आहे, तो शेवट आहे, तो मार्ग नाही आहे. निष्काम कर्म आपण खऱ्या संन्यासाकडे जाऊ शकतो. मग विशेष काय? आणखी संन्यास हा करायला आणि कळायला सोपा आहे का? संन्यास हा करायला आणि कळायला सोपा आहे का? उलट कर्मयोग करायला आणि कळायला सोपा आहे. आता करायला आणि कळायला मी का वापर द्यायचं सांगतो. पुढे 12व्या अध्यायामध्ये सगुण श्रेष्ठ का निर्गुण श्रेष्ठ असा प्रश्न येणार आहे. आणि तिथं भगवंत म्हणणार आहे निर्गुणापेक्षा सगुण श्रेष्ठ. आता एकदा तत्वज्ञानात आपण घुसलो ना, उतरलो ना, तर तुम्ही असं म्हणू शकणार नाही की निर्गुणापेक्षा सगुण श्रेष्ठ म्हणून. तत्वज्ञान कळलं नाही म्हणतील. अरे भगवंतापेक्षा परमात्मा, अवतारापेक्षा परमात्मा श्रेष्ठच असणार की. निर्गुण हे सगुणापेक्षा श्रेष्ठच असणार. त्याचं तत्वज्ञान काय असतं? पण तरी म्हणतात त्या ठिकाणी सगुणापेक्षा निर्गुणापेक्षा सगुण श्रेष्ठ. त्याचं कारण हे आहे, सगुण हे निर्गुणापेक्षा विशेष चांगलं आहे. विशिष्टते, ते विशिष्ट आहे. आणि हा शब्द तिथं आपण वापरा 12व्या अध्यायाला. कारण निर्गुणाची उपासना सोपी आहे, उलट सगुणाची उपासना सोपी आहे आणि फलकारी आहे. सोपी आहे, कमी दर्जाच्या आणि फलकारी आहे. म्हणजे करायला आणि करायला सगुण सोपं असेल तर निर्गुणाच्या वाटेनं जा का? विमानापासून घुडकन जाता येत असेल तर पदयात्रा केलीच पाहिजे. असा आदर का धरायचा? वारी ठीक आहे, प्रकाश सारखी वारी असत नाही. विमानाची मदत घेऊन ते बिघडत नाही. तर करायला आणि करायला सोपं हा सगुण निर्गुणाचा जसा आहे तसं तर संन्यास आणि कर्मयोगाचे वापर. पण हे अत्यंत शब्द वापरूया. साधनी तेच, साधी तेच म्हणून तो विशेष आहे शंका म्हणून पुढचं बोलूया. आणि कर्मयोगाचं विशेष करायला आणि करायला काय असेल तर कर्मयोग नीट बघा. कर्मयोग तुम्हाला कर्म सहजपणे करायला सांगतो आणि सहजपणे आणि स्वाभाविकपणे एखादी गोष्ट तुम्ही करत गेलात की कळत न कळत तुमच्या मनात संन्यास उतरतो. काय म्हणतोय बघा, कर्माचं ओझं वाटलं की मग संन्यासाकडे कधी सुटणार नाही. तुम्ही जे कर्म करते त्याचं काहीच वाटत नाही, काय लागून गेले त्याच्यामध्ये. कर्माचं ओझं नसलं, कारण ही स्वाभाविक गोष्ट असते की कर्मयोगात सत्कर्म संन्यास योग होतो आणि विशेष आणि विशिष्ट करतो. असं लक्षात येईल. तर अगदी चांगलं उदाहरण देतात जे गीतेला प्रिय आहे ते सूर्य. भगवान सूर्य नारायणाच्या घरी ते दिवा लावावं लागत नाही असं आपण नेहमी म्हणतो. ते दिवा लावला तर प्रकाश आहे सूर्याकडं, दिवा लावला तर अंधार आहे असं काही नाहीये. सूर्याच्या घरामध्ये नेहमीच प्रकाश आहे आणि सूर्य गीतेला प्रिय आहे. तर लगेच 16वा श्लोक आहे त्याच्यात आदित्यव जे ज्ञान म्हटलेलं आहे. जे आदित्य सूर्य आहेच त्या सूर्याची गोष्ट लक्षात घ्या. सूर्य हा निष्काम कर्मयोगी मागील म्हणून त्याचे 5 गुण आपल्याला तुम्हाला सांगणार. पण सूर्याच्या सहजतेनं प्रकाशाचं दान करतो ना, तितक्या सहजतेनं माणसाला कर्मयोगाचं दान करतात. सूर्याला प्रकाश नाही तर काय असणार? काही नाही, प्रकाशच असणार. पण सूर्य उगवल्या किती सहजतेने कोणकोणत्या गोष्टी करतो बघा. जरा कष्ट पडतात का? म्हणजे विश्वाला उजळायचंय, उजळून टाकायचंय, सहज आहे. लोकांना कर्माची प्रेरणा द्यायची आहे, सहज आहे. लोकांचे चैतन्य निर्माण करायचंय, सहज आहे. लोकांच्या प्राण निर्माण करायचा आहे, सहज आहे. घरट्यातल्या पाखरांची किलबिलाट सुरू व्हायला पाहिजे, सहज आहे. सूर्य नुसता उगवतो आणि या सगळ्या गोष्टी घडतात. आणि सूर्याने विचारलं किती मोठं काम केलं तर सूर्य म्हणजे मी काहीच केलं.
मी फक्त उगवणं इतकंच, पण माझं उगवणं हे इतकं सहज आहे, माझं प्रकाश देणं इतकं सहज आहे की या सगळ्या गोष्टी घडतात. याचा अर्थ असा की स्वतः अकर्ता व्हायचं आणि लोकांना प्रेरणा द्यायची, म्हणजे कर्मयोग करून संन्यास कसे वाटतं बघा. स्वतः अकर्ता राहायचं, याचा कर्मविभाग आला ना, कर्माचं बंधन अडकलं ना, करून न केलं पाहिजे, म्हणजे मी अकर्ता. सर्वांना प्रेरणा देणं हे काम सूर्याचं पहिला गुण. दुसरा सूर्याचा गुण तो नियमित आहे. सूर्य एकदा नियमित गुण आहे का मला सांगा. ठरलेल्या वेळेला तो गुण ठरलेल्या वेळेत मावळणार, काय वाटेल येऊ दे, तिकडचा सूर्य तिकडे उडे असं आपण म्हणतो बघा, तरी सूर्याने आपली वेळ बदलत. तर सूर्य उगवणार, सूर्य मावळणार, वेळ अत्यंत नियमितच आहे. आता सांगितलेली निरहंकारिता आहे. एखाद्या तपस्वी ब्राह्मणाला अर्घ्य द्यायला सूर्य प्रेरणा देतो आणि त्याच्या एवढ्या पाखऱ्याला तोच उडून किंकला तोच प्रेरणा देतो. पाखऱ्यापासून ब्राह्मणापर्यंत कसं काय सर्व जन प्रेरक असतात. सगळ्यांना प्रेरणा देण्याचं काम निरंकार करिता समता हा तिसरा गुण. सूर्याचा प्रकाश सगळ्यांना मिळतो, राव असतो तर रंग असतो, म्हणजे समता आहे, अकर्ता राहून सर्वजन प्रेरकता आहे, नियमितता आहे, निरंकारिता आहे, आणि पाचवा गुण लोकसंग्रह आहे. सगळ्यांना एकत्र करणं, सगळ्यांना बांधून टाकणं हे सूर्याचं काम. विश्वाला, त्रैलोक्याला, सूर्यबिंदू रचके एवढे तरी प्रकाशात त्रैलोक्य ठोकडे, त्रैलोक्याला बांधायचं काम लोकसंग्रहाचं काम सूर्य करतो. असा सूर्य जितक्या सहजतेनं स्वाभाविकतेनं निष्काम कर्मयोग करतो, तोच श्रेष्ठ संन्यास असतो. तुम्ही सहजतेनं स्वाभाविकतेनं निष्काम कर्मयोग करा की कर्मयोग विशिष्टते, कर्मयोगा विशेष आहे हे लक्षामध्ये येईल. या अर्थाचा पुढचा श्लोक अतिशय छान आहे आणि त्यात एक शब्द येणार आहे नित्य संन्यासी. अगदी विरुद्ध म्हणून मिळवावा, गीतेनं दिली पदवी म्हणून मिळवावा. तिथे पुन्हा मी सांगतो आपल्या गीता धर्मदायाची संबंधी गाठणार पदवी म्हणून मिळवावा असं तो नित्य संन्यासी शब्द आहे. अगोदर अर्थ सांगतो. नित्य संन्यासी म्हणजे काय? नित्य संन्यासी म्हणजे नित्य व्यवहारात जो नेहमी संन्यासी असतो तो नित्य संन्यासी. काय म्हणजे बघा, नित्य व्यवहारामध्ये जो मनानं संन्यासी असतो तो नित्य संन्यासी. कर्म करताना जो असतो तो नित्य संन्यासी. फार महत्त्वाचा श्लोक आहे बघा. नेयः, अरे जाणून घेऊया. नेयः स नित्य संन्यासी यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो हि महाबाहो सुखम बंधात प्रमुच्यते. अति सुखानं तुझी बंधनं तुटतील आणि काय होईल बघा, फक्त तो निर्द्वंद्व. हे पूर्वी सविस्तर सांगणार. निर्द्वंद्व व्हायचा प्रयत्न कर महाबाहो अर्जुना. काय निर्द्वंद्व बरं? कसलं द्वंद्व आहे? न द्वेष्टी न कांक्षती. कांक्षती म्हणजे आकांक्षती. मला अमुक पाहिजे आणि आमचा नको, मी त्याचा द्वेष करतो. राग लोभ, अमुक पाहिजे तमुक नको, एवढा द्वंद्व टाक. किती बघा, हा कर्मयोग आहे. हेच पाहिजे तेच नको, एवढा द्वंद्व टाक. निर्द्वंद्व हो ते महाभाव नित्य संन्यासी होईल आणि ते समजून घे. नेयः स नित्य संन्यासी, तो नित्य संन्यासी आहे. यो न द्वेष्टि न कांक्षति निर्द्वंद्वो महाभाव, असं जे आहे तर नित्य संन्यासी म्हणतात. पुन्हा सांगतो, नित्य संन्यासी म्हणजे जो व्यवहारात नेहमीच्या व्यवहारात नेहमीच मनाला संन्यासी आहे तो नित्य संन्यासी. घडलेली घटना ते पदवी कशी आहे गीतामध्ये समजून घेत प्रसंग सांगतो. गोष्ट जुनी आहे, 67 सालची गोष्ट आहे, 1967. थोडा संदर्भ सविस्तर सांगावं लागेल. आपली जी गीता भवनची इमारत आहे 3 मजली सदाशिवपेठेमध्ये मोठी इमारत गीता भवन आहे. ही गीता भवन निर्माण करण्यामध्ये सिंहाचा वाटा ज्यांचा आहे ते म्हणजे वसंतराव आपटे, जे आपल्या गीता धर्माचे 20 वर्षाहून अधिक काळ कार्यवाह होते. त्यांचे वडील विनायकराव आपटे, वसंतराव आपटेचे वडील विनायकराव आपटे, ते या गीता धर्माचे कार्यवाह होते. 1960 पासून 1967 पर्यंत 7 वर्ष, 6-7 वर्ष नंतर आजारी पडले आणि त्यात त्यांचं निर्वाण झालं जानेवारी 67 दरम्यान. पण 6 वर्षाचा हा काळ जो त्यांना कार्यवाह मिळाला त्याच्या आधी त्यांची आणखी माहिती सांगतो. विनायकराव आपटे म्हणजे वसंतरावचे वडील हे राष्ट्रीय संघ संघाचे महाराष्ट्रातले देशातले फार मोठे कार्यकर्ते. संघ योगी विनायकराव आपटे म्हणावं अशी त्यांची योग्यता होती. त्यांना दोन्ही शेतकऱ्यांनी आणलं आणि गीता भवनाला त्यांच्याकडे सोडवून सांगितलं काही वाढवायचे.
आणि विनायकराव यांनी फक्त 6 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये गीता धर्ममंडळाचं नाव घेतलं. फक्त 6 वर्षाच्या काळात. असे दोघांनी सांगितलं की जेव्हा त्यांचं निर्वाण झालं तेव्हा निर्वाणानंतरचा महिना झाल्यावर जेव्हा मासिक श्राद्ध होतं तर त्या मासिक श्राद्धाला प्रवचन करण्यासाठी पूजनीय सुरू मामा दांडेकर, प्राचार्य संवाद दांडेकर हे आले होते. आणि प्रवचन करताना हा श्लोक त्यांनी घेतला आणि विनायकरावांना आदरांजली वाहताना म्हणाले, मला आणखी काही सांगायचं नाही, गीता धर्ममंडळाचा कार्यवाह माणूस विनायकराव आपटे नित्य संन्यासी होता. आता पूजनीय मामासाहेब दांडेकर विनायकराव यांना नित्य संन्यासी म्हणतात. त्याचा सगळा अर्थ आधी बोलले आपलं तुमच्या लक्षात. जो नित्य व्यवहारामध्ये मनानं संन्यासी असतो तर नित्य संन्यासी म्हणतात. आणि गीतेचं सगळ्यात चांगलं विरुद्ध काय असेल तर नित्य संन्यासी. त्या श्लोकामध्ये जे आहे तेवढं मनात लक्षात घ्या. आणि काही बोलणं हे बरं नाही, आधी काही बोलत नाही. पण म्हणताय निर्द्वंद्व बंधा सुखम प्रमुक्षते, सुखानं तू त्या बंधनातून तुटून पडशील तर कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि हे सांगताना मग भगवंतानं म्हटलं की बाबा तुला मी सांगतो निश्रेयस सर्व उद्भव, त्या श्रेयस्कर काय कर्म. पण जरी भगवंताला काळजी तुमची माझी असे की निष्काम कर्मयोग करायचं तर एक मी सांगितलं सूर्यासारखं सहज व्हायला पाहिजे. पण सूर्यासारखं सहज होऊन मी तुम्हाला सांगितलं तुम्ही मला सांगितलं नाही होता येईल. मग जर सहज व्हायला पाहिजे असेल तर एक मार्ग आम्हाला सांगितला की भक्तीच्या वाटेनं जा की ते सहज होईल. भगवद्गीतेमध्ये सगळ्या योगाच्या माग भक्तीचं अस्तर आहे ते लक्षात घ्या. ज्ञान योग असू दे, कर्मयोग असू दे, काय कुठलाही योग असू दे, भक्तीचं माग अस्तर लक्षात का आपल्याला अस्तर असतं तर ते अस्तर आहे. कारण ते सोपं आहे. विशिष्ट एकदा गोष्ट व्हायची म्हटलं, एकदा व्हायला पाहिजे म्हटलं ना की भक्ती नसेल तर तुम्हाला ते जमणार नाही. म्हणून स्पष्टपणे म्हणताय की तुला जर कर्मयोग करायचा आहे ना तर कर्मयोगाला तू भक्तियोगाची मदत घे. म्हणजे जी जी कर्मे तुला अकर्म म्हणजे निष्कर्म करायची ती मला अर्पण कर. पुन्हा पुन्हा येतं मला अर्पण कर, मला अर्पण कर, मला अर्पण. म्हणजे यादव कुळाच्या भगवान श्रीकृष्णाला नव्हे, अवताराला नव्हे, ब्रह्म तत्वाला मूळ शब्द येतो बघा. एकदम श्लोक क्रमांक श्लोक क्रमांक 10 बघा. ब्रह्मण्याधाय कर्माणि संगं त्यक्त्वा करोति यः लिप्यते न स पापेन पद्मपत्रं विवांसा. इथं भगवंतानं ब्रह्मणी आधाय हा शब्द वापरला. इथं मम म्हणते नाही, मला म्हणते नाही. बाकी अनेक ठिकाणी म्हटले ते बरोबर आहे तर आपल्याला कळत नाही. पण चर्चा ज्ञानाची चालली, चर्चा नित्य संन्याशी चालली, चर्चा कर्मयोगाची चालली आहे. एका उंचीने चर्चा चालली आहे. अर्जुनाचं मन सुद्धा थोडं उंचावलंय. आता गुरुने वेगळा शब्द वापरलाय, ब्रह्मण्याधाय, ब्रह्मणी आधाय. पण आपण सामान्य माणसाने ब्रह्मणी आधाय म्हणजे श्रीकृष्णार्पणमस्तु हे लक्षात ठेवायचं. कारण आम्हाला ब्रह्म म्हणजे ते कळतं, बाकी कळत नाही. आम्हाला योगेश्वर कळतं. तर ब्रह्मणी आधाय त्या ब्रह्मतत्वाच्या ठिकाणी काय कर्माणी, सगळी कर्म तू तिथं ठेव म्हणजे अर्पण कर. कृष्णार्पणमस्तु. संगम त्यक्त्वा, संग म्हणजे आसक्ती, ती आसक्ती टाकून दे. करोति ते पुन्हा मला होता. कर्म तर करायची, कर्मफळ तर टाकायचं आणि कर्मात तर अडकायचं नाही म्हणजे नैष्कर्मी. आणि हे तू केलं तर काय घडेल. एका फार थोड्या वेळेला उपमा दृष्टांत देते. आपण स्थितप्रज्ञ बघितलं फक्त 3 उदाहरण होती. हे उदाहरण प्रसिद्ध आहे आणि अगदी छान आहे. कसा म्हणशील बरं तू. लिप्यते नस पापेन. सगळ्यात भीती पापाची आहे. अर्जुनाला भीती पहिल्या अध्यायात पापाचीच आहे. वर्णसंकर. तर तुला पापाची भीती वाटते ना, मी तुला छाती टोकून सांगतो नस लिप्यते पापेन. तुला पाप स्पर्श करू शकणार नाही. अंधाराचा कण सूर्याला कसा स्पर्श करणार. न लिप्यते पापेन, तुला पाप स्पर्शच करणार नाही. कुणाप्रमाणे पद्मपत्र विवांसा. अंबसा म्हणजे पाणी, त्या पाण्याच्या कमळाच्या पानाप्रमाणे, कमळाच्या फुलाप्रमाणे नाही. कमळाच्या फुलाचे खाली पान असतं, ते पान कमळवर जन्मात येऊन सुद्धा, कमळ चिखलातून वर येऊन सुद्धा त्या पानाला स्पर्श होत नाही. आपल्याकडे साधं कर्दळीचं पान, कर्दळीच्या पानावर पाणी सुटते, खाली घडघडून जातं, तुला कोरडं दिसतं. पद्मपत्र विवांसा. आणि सगळं परंपरेत चालत आहे. मी नेहमी तुम्हाला सांगतो गीता उपनिषद आहे आणि माझं उपनिषद दिलं आहे. हे कुठून घेतले गीतेनं मी सांगतो आपल्याला. छांदोग्य उपनिषद आहे. त्या छांदोग्य उपनिषदामध्ये आकडा सांगतो 4, 14, 3.
त्याच्यामध्ये पुष्कर पलाश अशी जोडी आलेली आहे. पुष्कर पलाश इथं जोडी आली आहे पद्मपत्र विवाह नसा. पण संदर्भ तोच आहे की त्यापासून चित्त पाण्याचा स्पर्श नाही हे शक्यच नाही ना. पण जसं पापेनं विकते अर्थात स्पर्श होणार नाही त्या पाण्याचा आणि पापाचा का ब्रह्मण्याधाय. काय जी कर्माणी करशील ती ब्रह्मणी अर्पण कर, कृष्णार्पण कर, तिथंच दुसरी काही गरज नाही. आता हे करायला पुन्हा लक्षामध्ये घ्या. पद्मपत्र विवाह नसा म्हणजे कर्मयोग हा निष्काम कर्मयोग व्हायला कशाची गरज आहे. जरा पुन्हा 2 मिनिटं पुन्हा मागे चला. नित्य संन्यासी होण्याची. संन्यास धर्माची नाही, विराट कपिलीची नाही, पण नित्य संन्यासी होण्याची. आणि नित्य संन्यासी कशाची गरज आहे. तो शब्द ते बघा निर्द्वंद्व. आपण मनानं संन्यासी कधी होतो, कशाची अडकत कधी नाही, द्वंद्वच नाही. सुख आणि दुःख, राग आणि लोभ, माझा आणि परता हे नाहीच. हे नाही म्हटलं की तो नित्य संन्यासी झाला. म्हणून तिचा निर्द्वंद्व शब्द इथे घ्यायचा, नित्य संन्यास शब्द इथे घ्यायचा. त्याचं पद्मपत्र विवाह नसा हे सोपं नाहीये. बोलायला सगळं छान आहे, सोपं आहे, पण करायला अतिशय कठीण आहे. म्हणून निर्द्वंद्वता हा गुण महत्वाचा. मी आता आपल्याला आकडे देणार आहे, आपण नंतर ते शोधा. निर्द्वंद्वता नित्य संन्यासी हे गीतेत किती वेळेला आलंय आपले जरा घेऊन घ्या. 2:45, 4:22 जे पहिला अध्यायाचा आकडा आणि पुढचा उभीचा आकडा आहे, श्लोकाचा आकडा. 2:45, 4:22, 5:3, 7:27, 7:28 आणि 15:5 पुरुषोत्तम योग. इथं आपल्याला निर्द्वंद्वता दिसेल हेच शब्द. आणि निर्द्वंद्वता असल्याशिवाय तुम्ही नित्य संन्यासी होणार नाही. आणि लिप्यते नस पापेन ही प्रतिज्ञा पण पुरी होणार. ते पुढे आणखी येणारे आता या अध्यायात तिथं मग सांगतो त्या द्वंद्वतेच्याही तरा असतात, 3 टप्पे आहेत की तिथं बघूया. पण मूळ व्यापक शब्द काय. निर्द्वंद्वता. निर्द्वंद्व महाबाहु. अर्जुना आपण निर्द्वंद्व हो असं मात्र छान अगदी निश्चितपणे सांगितलं. त्या द्वंद्वाकडे जायच्या पूर्वी मध्ये 2 श्लोक आहेत, ते जरा महत्वाचे, ते बघून पुढे जाऊया. श्लोक क्रमांक 13 आहे. सर्व कर्माणि मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देहि नैव कुर्वन् न कारयन्. इथे 2 शब्द महत्वाचे आहेत. एक देहि आणि वरचा शब्द वशी. वशी शब्दाचा अर्थ ज्याला इंद्रिय वश आहे तो वशी, जे जितेंद्रिय. वशी म्हणजे जितेंद्रिय. आणि खालचा शब्द काय आहे. देहि जे देहात राहणारा. देहि देहात राहणारा, देह आहे त्यात राहणारा आत्मा. आणि वशी शब्दाचा अर्थ काय. जितेंद्रिय होणं. हे आता ते सांगितले. निर्द्वंद्व होण्यासाठी बघा, निर्द्वंद्व होण्यासाठी तुला इंद्रिय जिंकावी लागतील. आणि इंद्रिय जिंकलीस तर देहात असून तू सुखात असेल. नाहीतर देहात असून आपण दुःखात असतो. देहाचा काही ना काही त्रास असतो आपल्याला. आणि म्हातारपण तर भरपूर. तर देहाचा त्रास नाही असा कोण माणूस आहे बरं. पण देहात राहून सुद्धा देही सुखात राहू शकतो. सुखाने वशी असेल तर. बघा, सर्व कर्मांनी मनसा संन्यस्य आस्ते सुखम वशी. अरे सर्व कर्मा, सर्व तुझी कर्म ही मनानं संन्यस्त वृत्तीने कर. ते फार कठीण पण फार छान आहे. सगळी कर्म करताना जरा मनात त्याच्यापासून अलिप्त व्हा की किती थोडं का होईना पण सुख लागतं ते तुमच्या लक्षात. त्याला कृष्णार्पण म्हणून बघा किती सुख मिळतं आपल्याला. मनापासून ना, आपण तोंडाने कृष्णार्पण नसतो म्हणायचं आणि मला सकाळी काय मिळते काय मिळत नाही प्रार्थना. जरा चव घेऊन बघा. विनोबाई पुन्हा पुन्हा सांगतात, जर चव घेऊन बघा त्या सुखाची की बाकीचे दुर्लक्ष करावं. मुद्दा असा, सर्व कर्म आणि मनसा संन्यस्यास्ते सुखम वशी. किती शास्त्र आहे. नवद्वारे पुरे देही. हे देह 9 दरवाजांचा आहे. अचक्क शास्त्र मेडिकल सायन्स आहे. नवद्वारे पुरे देही. कसा जपशील बरं. नैव कुर्वन् न कारयन्. तू काही करणार पण नाहीस आणि करवणार पण नाहीस. काय कामाचं उघडं मला सांगा. हे काम करतो तरी नाही तर करवतो तरी. पण नैव कुर्वन् न कारयन्. मी करणार पण नाही आणि करवणार पण नाही. सुखम वशी. उलट मी वशी म्हणजे जितेंद्रिय झाला. नवद्वारे पुरे देही. अतिशय आनंदामध्ये राहील. काही शंका म्हणजे मुद्दा नित्य संन्यासी व्हायचंय. निर्द्वंद्व व्हायला पाहिजे.
निर्द्वंद व्हायचंय तर तुला इंद्रिय जिंकली पाहिजे, आणि इंद्रिय जिंकायची असतील तर बाबा तुला आत्मज्ञान असलं. त्याची साखळी आहे बघा. आता कसं काय म्हणायचं, इंद्रिय जिंकण्यासाठी तुला आत्मज्ञान पाहिजे, आणि आत्मज्ञान पाहिजे असेल तर पुन्हा सांगतो सूर्याला शरण जा. आदित्यवत ज्ञानम, आदित्यवत ज्ञानम. आदित्यासारखं ज्ञान मिळवायचं. ज्ञान हे पुन्हा आत्मज्ञान नाही, ज्ञानेन सदृशम नाही, नाही आत्मज्ञानेन सदृशम. पवित्र मिळते श्लोक पुढचा येतो बघा. ज्ञानेन तु तज्ज्ञानम यत् अज्ञानम येषां नाशितमात्मनः तेषामादित्यवत् ज्ञानम प्रकाशयति तत्परम. प्रकाशयति तत्परम. तत्पर परमात्म्याला प्रकाशित करू शकेल असं ज्ञान तुला मिळालं पाहिजे तर इंद्रिय जिंकता येईल. या ज्ञानाचा दर्जा काय? आदित्यवत ज्ञान. मी पुन्हा याच्यावर येणार आहे, एक मध्ये गोष्ट सांगून ती काय कशावर येणार ते सांगतो. इथं आदित्याचं उदाहरण दिलंय, इथं विजेचं उदाहरण देता आलं. तर वीज पण प्रकाश देते आणि आदित्य पण प्रकाश देते. पण विजेचं उदाहरण हे साधनेसाठी वापरता येतं आणि आदित्याचं उदाहरण साध्यासाठी वापरता येतं. वीज तात्पुरती असते, माझी साधनामध्ये खंडित होऊ शकेल. सकाळ केलं की थांबे, सूर्याकडे थांबलं नाही, सूर्य म्हणजे सूर्य म्हणून सूर्य दिला. विद्युत त्यामुळे अडचणीचे नाही येतो, विद्युत माहिती आहे संस्कृत. तर विद्युत न घेता आदित्य का म्हटलं तर साधना आणि साध्य याचं मूलतः तो ते फरक आहे. तो ध्यान घ्यायचा थोड्या वेळ, पण त्याच्या आधी मागे जाऊ. कर्मयोग विशिष्टते म्हटलं पण भगवंतांनी गीतेमध्ये चुकून सुद्धा संन्यास मार्गाला विरोध केले नाही. उलट जो नित्य संन्यासी असतो तो नित्य कर्मयोगी असतो. जो नित्य कर्मयोगी असतो तो पूर्ण संन्यासी असतो. हे शब्द असे आहेत बघा, पूर्ण कर्मयोगी आणि पूर्ण संन्यासी. दुकान वापरले अपूर्ण नको, अपूर्ण नको. पूर्ण कर्मयोगी आणि पूर्ण संन्यासी दोघांनाही नैष्कर्म्य मिळतं. दोघेही कर्मबंधनातून सुटतात हे सांगायचे. आणि यामध्ये दोन अतिशय चांगली उदाहरणं गीतेतच आलेली आहेत. एक आहे, दुसरं मी सांगतो आता. एक आहे राजा जनक आणि दुसरं आहे शुकाचार्य. शुकाचार्य ज्यांनी भागवत सांगितलं ते पूर्ण संन्यासी होते, कर्मयोगी नव्हते. पण त्यांनी काय कर्मयोग केला थोड्या वेळाने सांगितलं. तर संन्यासी असणारे शुकाचार्य आणि कर्मयोगच करणारा राजा जनक. त्या राजा जनकाचं माझं उदाहरण स्पष्ट उल्लेख आलेलाच आहे लोकसंग्रहाची व्याख्या करताना. हेच उदाहरण बघूया राजा जनकाचं आणि शुकाचार्यांचं. म्हणजे मग पूर्ण संन्यासी आणि पूर्ण कर्मयोगी दोघंही कसं निष्कर्मी मिळवतात आपल्या लक्षामध्ये कथा मोठी छान आहे. हे जे आपले शुकाचार्य आहेत ना, तुम्हाला नेहमी सांगतो ते आताही पुन्हा सांगतो, शुक्राचार्य नव्हे. हे जे शुकाचार्य आहेत ना, हे शुकाचार्य भागवत सांगणारे परीक्षित राजाला भागवत त्यांच्या मुखानं आलं. हे शुकाचार्य कोण? ते शुकाचार्य म्हणजे व्यासांचा मुलगा. पण व्यासांनी आपल्या मुलाला, तो योगी होता, परमयोगी होता, सगळ्यात मोठ्या योगी, पुन्हा शब्द वापरतो, धगधगीत वैराग्याचा पुतळा, त्याच्या तोच म्हणजे शुकाचार्य. ह्या शुकाचार्याला व्यासांनी बोलावून सांगितलं, बाबा सगळं तुझ्यापाशी आहे, वैराग्य आहे, योग आहे, ज्ञान आहे, पण अजून तुला गुरु मिळालेला नाही. आणि जोपर्यंत तुला गुरु आणि गुरुकडनं बीज मंत्र मिळत नाही तोपर्यंत तू पूर्ण ज्ञानी होत नाही. आपल्याला उदाहरण सांगतात, सोन्याचा तुकडा आणि सोन्याची मोहर त्यात फरक काय? सोन्याचा मोहर जो सोन्याचा तुकडा असतो, पण सोन्याच्या तुकड्यावर राजमुद्रा नसते म्हणून ती मोहर होत नाही. फक्त छिडची किंमत नाही सांगते. सोन्याचा तुकडा सारा कट्ट्या झुंजावा, पण राजमुद्रा उमटलेली असली, मुद्रा असली त्याच्यावर, तिथे नाणं होतं आणि न सांगता त्याची किंमत लोकांना कळते. तसं ज्ञानी आणि गुरुभक्त यात फरक असा आहे की गुरुभक्त असला, गुरुची शिक्का त्याच्यावर उमटलेला असला की न सांगता लोकांना कळते. व्यास म्हणाले, तुला गुरु नाही, बरोबर नाही, तू गुरुकडे जा. शुकाचार्य कोणत्या गुरुकडे जाऊ? व्यास म्हणाले, राजा जनकाला भेटायला. तर राजा जनकाच्या अनेक कथा आहेत. त्याचा एक पाय आगीमध्ये जळत, एक पाय लोण्यामध्ये असे, म्हणजे हरदासांची कथा सुद्धा आहे. किंवा संबंध महाजळत असताना तो शांतच होता, असे कथा आहे. त्या सगळ्या हरदासी कथा आहेत. मोठी कथा जातो लक्षात घ्यायचा, हा आता सगळा नित्य संन्यासी, नित्य कर्मयोगी होता. शुकाचार्य त्याच्याकडे गेले आणि गेल्यानंतर काय घडलं ते खरोखर बघण्यासारखं आहे. घडलं असं बघा,
शुकाचार्य निघाले वनातून. वनातून निघाले राजा जनकाच्या राजधानीमध्ये, तिथे मोठमोठे रस्ते आहेत, पहारेकरी आहेत, इमारती आहेत, भाजी मंडई आहे, अनेक दुकान आहेत, अशा नगरात प्रवेश केला. शुकाचार्य आयुष्यभर वनातच राहिले होते, तुम्ही बघितलंच नव्हतं. पण ते बघत 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 गेले आणि राजवाडा जिंकवता राजा जनकाचा त्याला भेटायला गेले. तो 3ऱ्या मजल्यावर होता. आता राजा जनक 3ऱ्या मजल्यावरून शुकाचार्य पाहिल्या करून 3ऱ्या मजल्यावर पण गेले. गेले, नमस्कार केला, प्रणाम केला, थांबले. आता कथा ऐकण्यासारखी. राजा जनकाने विचारलं, कुणी पाठवलं? त्याने उत्तर दिलं, श्री व्यासाने पाठवलं. कशासाठी पाठवलं? त्याने उत्तर दिलं, ज्ञानासाठी पाठवलं. पुन्हा विचारलं, आलात कुठून? आलो आश्रमातून. राजा जनकाने विचारलं, आश्रमातून आला तो? वनातून आला? मग येताना तुम्हाला नगरामध्ये काय काय दिसलं? बघा, वनातून आलात, अरण्यातून आलात, मग नगरातून येताना तुम्हाला काय काय दिसलं? तर उत्तर ऐकण्यासारखे. पहिलं उत्तर दिलं, मला सगळीकडं जिकडे तिकडं एकच मिठाई मांडून ठेवलेली आहे असं दिसलं. तर विचार करायचा, सगळीकडे मला एकच मिठाई मांडून ठेवली असं दिसलं. तर आणखी काय दिसलं? काही मला चालते बोलते साखरेचे तुकडे दिसले. तर आणखी काय दिसलं? तुमच्याकडे येताना वाटेमध्ये साखरेच्या टणक पाळल्या लागल्या. तर आणखी काय दिसलं? इथे आसपास सुद्धा मला काही साखरेचे तुकडे काहीतरी करताना दिसतंय. पण आता काय दिसतंय? उत्तर दिलं, साखरेचा एक तुकडा साखरेच्या दुसऱ्या तुकड्याशी बोलतोय असं मला दिसतंय. तर आता काही भाष्य करायला नको. आता काय दिसतंय? साखरेचा एक तुकडा दुसऱ्या तुकड्याशी बोलतोय असं मला दिसतंय. म्हणजे या वनातून नगरात आलेल्या माणसाला साखरेच्या पलीकडं काही दिसलं नाही. साखर म्हणजे ब्रह्म. हे तितकंच मधुर आहे. ब्रह्म सगळीकडे भरून उरलंय का कळलं. जे जे भेटे भूत ते मानिले भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा म्हणजे साखर. तर साखरेचा एक तुकडा दुसऱ्याशी बोलतोय. किंवा जनकाला म्हणाले, वा तुला सगळीकडे साखर दिसते, हो मग तुला मी काही शिकवायला नको, सगळं ज्ञान तुला आहेच. मग डोक्यावर हात ठेवला, गुरुपदेश झाला आणि शुकाचार्य परत आले अशी भक्ती देते. याचं कारण शुकाचार्यांच्या कथनी आणि करणीमध्ये एकरूपता होती. ब्रह्म बोलत नव्हते, ब्रह्म अनुभवत होते. याला शब्द वापरतात आत्मौपम्य. आपण 6व्या अध्यायामध्ये विनोबाला प्रिय असणारा साम्य योग जेव्हा बघणार आहोत तेव्हा शब्द येणार आहे आत्मौपम्य. आत्म्याची उपमा देऊ. पुन्हा दाखवलं ते साधे शब्द असे, आपणास चिमुटा घेतला चिंता, तेने जीव कसा विस झाला, आपणावरून दुसऱ्याला ओळखीच जावे. काय अडचण आहे? आत्मोपम्य बुद्धी म्हणजे ब्रह्म, ते ब्रह्म म्हणजे साखर. एक सुद्धा दुसऱ्या कुठल्याशी बोलतोय असं लक्षात येईल. आता आणखी तिथे जनक आहे कर्मयोगी आणि शुकाचार्य आहे संन्यासी. पण हा संन्यासी किती कर्मयोगी झाला ते बघण्यासारखं आहे. जसं नेहमीच उदाहरण पुन्हा सांगतो, राहत नाही म्हणून, आद्य शंकराचार्य संन्यासी होते का कर्मयोगी होते? अरे ज्या माणसानं 32 वर्षाच्या आयुष्यामध्ये 32हून अधिक उत्कृष्ट ग्रंथ लिहिले, ज्याने 4 दिशांना 4 मठ स्थापन केले, त्याने हिंदुधर्माची पताका विश्वविख्यात केली, शून्यवाद खोडून काढला, वेदांताचं ब्रह्म आणि त्याला दिसलेली माया सांगितली, तो माणूस फक्त संन्यासी असेल? अहो तो नित्य कर्मयोगी होता. येथे काय तरी संन्यास सांगितलं तर काय सांगितलं? एकदा उतरून बघूया ना काय सांगितलं ते. नुसतं पुस्तकाचं कव्हरच का बघायचं, वेस्टर्नच का बघायचं? पुस्तकाचं उतरून बघूया ना काय म्हणायचे शंकराचार्यांनी. ते काय बोलतोय जाणकारांच्या लक्षात येईल. हे आज उतरलं पाहिजे ना आपण. हा मुद्दा लक्षात जर घेतला तर आपल्याला नित्य योगी आणि नित्य संन्यासी याचं उदाहरण पुढचं सांगतो. तुम्ही शंकराचार्य का बोलतो आपल्या लक्षात येईल. आता हे शुकाचार्य यांचं मोठं काम काय? भागवत सांगणं. हा कर्मयोगच आहे ना. तर कुणाला भागवत सांगितलं? राजा परीक्षितला. पांडवांचं नाव म्हणजे पांडवांचा वंशज आहे. परीक्षिती जो गर्भात असताना चक्र सुदर्शन चक्राने त्याचं रक्षण केले म्हणून तो परीक्षिती. त्याला शाप मिळाला होता की 7 दिवसात तू मरशील. म्हणजे जीवन फक्त शिल्लक होतं 7 दिवस आणि भागवत कथा ऐकायची होती 7 दिवस. साध्या भाषेमध्ये म्हणायचंय, मरावं कसं हे शिकवणारा एक गुरु पाहिजे होता. काय विचित्रच आहे बघा. मरावं कसे शिकवणारा गुरु पाहिजे होता आणि तो गुरु मिळाला शुकाचार्य.
बोलावं मांडलं शुकाचार्य मांडी घालून बसले आणि 7 दिवसामध्ये आपण भागवत सप्ताह का करतो? 7 दिवसामध्ये त्यांनी भागवत पुराण सगळं परीक्षितला सांगितलं आणि भागवत पुराण ऐकून परीक्षित उद्धरून गेला. 7 दिवसामध्ये 24 तास गणित केले. 7 गुणिले 24 म्हणजे 168 तास मांडी घालून शुकाचार्य भागवत सांगत होते. परीक्षित ऐकत होता आणि असं म्हणतात शब्द महत्वाचा, असं म्हणतात 168 तासात शुकाचार्याने आपली मांडी सुद्धा बदलली नाही असं म्हणतात. हे जर खरं असेल तर शुकाचार्यांचा इतका कर्मयोगी दुसरा तुम्ही आहे का मला सांगा? आणि तो तर संन्यासी आहे आणि जनक प्रभा कर्मयोगी आहे. जनक कर्मयोगी आहे का शुकाचार्य कर्मयोगी आहे ते आपलं आपण ठरवायचं. दोघेही नित्य संन्यासी आहेत यात मात्र कुठल्याही प्रकारची शंका नाही. म्हणून मी म्हणतोय की पूर्ण कर्मयोगी आणि पूर्ण संन्यासी दोघांनाही निष्कर्म स्थिती प्राप्त होते यात कोणत्याही प्रकारची शंका नाही. आणि हे लक्षामध्ये घेतलं की मग पुन्हा मगाच्या 16व्या श्लोकापाशी येऊया. 16 श्लोकामध्ये दीप आणि सूर्य हा संदर्भ मी सांगितला. तो धरून आदित्य व ज्ञानम हे पाहिजे पण मूळ मुद्दा सोडायचा नाही की निर्द्वंद्व असण्याची गरज आहे. म्हणून लगेच पुढे काय म्हणते बघा श्लोक क्रमांक 20 मध्ये फक्त त्याचं जोड अशी दिली आहे की तुम्हाला सांगताना तो निर्द्वंद्व सोड म्हणताना मागची तर आठवण करून दिली आहे की बाबा मागे तर तुम्ही बोललो होतो निर्द्वंद्व व्हायचे ना. पुन्हा साखळी बघा नित्य संन्यासी निर्द्वंद्व व्हायचे ना तर स्थितप्रज्ञ व्हायचा प्रयत्न कर असं 20व्या श्लोकात सांगितलं. फक्त योगानं स्थितप्रज्ञ न म्हणता मी स्थितप्रज्ञ बोलताना जो शब्द वापरला होता तो त्या ठिकाणी वापरलाय स्थिर बुद्धी. स्थितप्रज्ञ सुद्धा चटकन कळत नाही. स्थितप्रज्ञ नाही कळत पण स्थिर बुद्धी कळत. महाभारतामध्ये विदुर कसा होता? स्थिर बुद्धी काहीतरी कळत. आता विदुर म्हणजे स्थितप्रज्ञ मला माहिती नाहीये. त्या स्थिर बुद्धी स्थितप्रज्ञ पुन्हा फरक पडतो. तर स्थिर बुद्धी म्हणून स्थितप्रज्ञाच्या जवळ जाण्यासाठी उंबरठ्या उभारायला तर आपलं घर दिसू शकेल एवढ्या भूमिकेतून त्याला निश्चितपणे स्थिर बुद्धी म्हटलेलं आहे. आणि स्थिर बुद्धी जो असतो तो निर्द्वंद्व असतो. हे सांगताना पुन्हा शब्द बघा श्लोक क्रमांक 20 न प्रहृष्येत प्रियं प्राप्य नोद्विजेत प्राप्तीच्या प्रियं स्थिर बुद्धीर संमूढो स्थिर बुद्धी असंमूढो ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता. हे दोन शब्द महत्वाचे आहेत की न प्रहृष्येत प्रियं प्राप्य न उद्विजेत अप्रियं प्राप्य. उद्विजेत म्हणजे उभं आणि प्रहृष्येत अगोदर ऋष्येत आणि मागं प्र आहे आनंद वाटतो. प्रिय म्हणजे पुन्हा आपल्याकडे श्रेयस आणि प्रेयस त्याचा प्रेयस. आपल्याला प्रिय मिळालं तर आनंद होतो तो आनंद पण नको. आपल्याला अप्रिय मिळालं तर दुःख होतं ते पण नको. बाबा तू स्थिर बुद्धी राहा. स्थितप्रज्ञ काढून द्या. तो स्थिर बुद्धी राहा. असंमूढ राहा. असंमूढ हे शब्द बघा अगोदर मूढ म्हणजे मोहित आता संमूढ म्हणजे विमोहित आणि तो नाही तो असंमूढ. संस्कृतचं उत्तर करण्याची पद्धत आहे. तर असंमूढ तू स्थिर बुद्धी व्हायचं सांगताय. असंमूढ म्हणजे विवेकी सारासार विचार करणारा सत्सत विवेक बुद्धी असणारा. मग असंमूढ स्थिर बुद्धी ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता. तो ब्रह्माच्या म्हणजे ब्रह्म तत्वाच्या ठिकाणी स्थिर राहतो जो न प्रहृष्येत प्रियं प्राप्य न उद्विजेत अप्रियं चाप्रियं अप्रियं अपि प्राप्य. म्हणजे पुन्हा द्वंद्वाचा संबंध सांगितला ते लक्षात. द्वंद्व आणखी एकदा सांगितले मी द्वंद्वाचे 2 मिनिटं. ठीक आहे. मी जे द्वंद्वाचे प्रकार सांगितले म्हणजे तुम्हाला 3 प्रकार ते इथं नाही आहेत पुढच्या अध्यायात आहेत. मला वाटतं की या ठिकाणी जेव्हा ते ज्यावेळी सांगतो 3 स्तर कशा प्रकारचे आहेत ते 6व्या अध्यायात येणार. तर स्थिर बुद्धी असंमूढ ब्रह्मविद ब्रह्मणी स्थिता अशी स्थिती झाल्यानंतर द्वंद्व टाकलं पाहिजे. हे द्वंद्व टाकलं पाहिजे आणखी एका दृष्टीने महत्वाचं आहे की आपली मनस्थिती द्विधा नसली. मानसशास्त्रे बघा सुरुवात झाली नित्य संन्यासी आलं निर्द्वंद्व
द्वंद्व नंतर आपण इंद्रिय जिंकणारा झालो, पद्मपत्र विवाह मोठा झालो, आता पुन्हा द्वंद्वाचा विषय झाला. आणि द्वंद्व पुन्हा कशी आली पाहिजे, आपली मनस्थिती द्विधा नसली पाहिजे. विचार करा, पहिल्या अध्यायात अर्जुनाची मनस्थिती कशी आहे, द्विधा आहे. कुठल्या विवेकी माणसाला असंभूत आणि स्थिर सुद्धा प्रसंग कसा समोर येतो की ते द्वंद्व त्याच्या न कळत मनामध्ये ठाण मांडतो, न कळत मनामध्ये ठाण मांडतं. तेव्हा तुम्ही द्विधा मनस्थिती असली पाहिजे. ते सांगण्यासाठी कुठं छान श्लोक येतो, श्लोक क्रमांक 25. लभन्ते ब्रह्म निर्वाणं ऋषयः क्षीण कल्मषः छिन्न द्वैधा यतात्मानः सर्वभूत हिते रताः. आता सर्वभूत हिते रताः तर मला बोलायचंय, पण तो लोकसंग्रह. तुम्ही नित्य संन्यासी झालात, नित्य कर्मयोगी झालात. ते 5व्या अध्यायामध्ये आपल्याला नैष्कर्म्य फक्त स्वतःपुरतं मिळवायचं नाहीये, तर नैष्कर्म्य लोकांना मिळवून द्यायचंय. ऋग्वेदाची वेदाने आपल्याला सांगितलंय की आत्मोद्धार झाला आणि लोकोद्धार झाला नाही तर आत्मविकास पुरा होत नाही. तर मी आत्मा आणि तो भूतात्मा, तो विश्वात्मा अडचणीच आहे. म्हणजे आत्मोद्धार लोकोद्धार झाला की आत्मविकास पुरा होतो. म्हणजे लोकसंग्रह पाहिजे असं शब्द इथे येणार आहे, तो अत्यंत महत्वाचा आहे. पण तिथे जायच्या पूर्वी छोटी गोष्ट बघून टाकूया की आपलं मन द्विधा नसलं. शब्द पहा, लभन्ते ब्रह्म निर्वाणं ऋषयः क्षीण कल्मषः. कल्मष म्हणजे पाप. जे पाप मुक्त झालेत, जे ऋषी आहेत, त्यांना ब्रह्मनिर्वाण प्राप्त लभन्ते मिळतं. पण आणखी काय होतं, यतात्माना. त्या शब्द बघा, यतात्माना. यत आत्माना. यत म्हणजे ताब्यात ठेवलेला किंवा जिंकलेला. जो स्वतःला जिंकतो म्हणजे आत्मा ताब्यात होतो, म्हणजे मगाचा जितेंद्रिय होतो तो. पुन्हा आपण आत्माला आणखी थोडं सूक्ष्म आहे, तो 6व्या अध्यायात बघूया योग मार्ग बघताना. आता एवढेच पुढे यतात्माना, जो स्ववश आहे परवश नाही, जो स्वतंत्र आहे परतंत्र नाही, तो कसा पाहिजे बरं, छिन्न द्वैधा. छिन्न द्वैधा, द्वैधा दुविधा, दोन प्रकारची स्थिती. मन दुध्यात सापडणं, मराठीत आपण म्हणतो, म्हणजे द्विधावस्थेमध्ये सापडणं. ते छिन्न म्हणजे तोडणारा पाहिजे, पाप टाकलेला पाहिजे. क्षीण कर्मशः ऋषयः ब्रह्मनिर्वाणं लभन्ते. पण सगळ्याला अट महत्वाची बाजू आहे, लोकसंग्रह. लोकसंग्रह करणं अगदी साध्या शब्दात म्हणजे स्वतः चांगलं वागून इतरांना चांगलं वागायला लावणं म्हणजे लोकसंग्रह. फक्त माणसांचे कळप जमा करणं, त्या स्तुती पाठकांची फौज जमा करणं म्हणजे लोकसंग्रह नव्हे. आपण चांगलं वागून इतरांना चांगलं वागायला लागलं पाहिजे. म्हणून मागं बोललो ते एकदा पुनरुक्ती करतो, आचार्य असलं पाहिजे. आचार्य म्हणजे आचारवान. आणि आचारवान म्हणजे स्वतः चांगलं आचरण करून जो दुसऱ्याकडनं करवून घेतो तो आचार्य. आचार्य भावे. आचार्य शब्दाचा हा अर्थ लक्षात घेतला की भगवंत स्वतः आचार्य होता आणि तो आपल्या लोकसंग्रह सांगतोय ते लक्षात घ्या. आणि शंकराचार्य काय लोकसंग्रहाबद्दल म्हणतात ते थोड्या वेळाने सांगतात. पण राजा जनकाचं मला उदाहरण दिलं, सूर्याचं उदाहरण दिलं, पण लोकसंग्रहासाठी आपण आणखी कोणाची उदाहरण बघायला नको. आलेल्या अध्यायामध्ये भगवंतांना सांगितलंय की अरे मी लोकसंग्रह करतो. कारण उदाहरणाची गरज आहे. आपले श्लोक क्रमांक आपण श्लोक क्रमांक अध्याय क्रमांक 4, 7, 8, 11 आणि 13. 7, 8, 11 आणि 13 चौथ्या अध्यायाचे अगदी प्रसिद्ध आहेत. नुसते उल्लेख करत जाऊया की भगवंत सगळ्यात मोठा कर्मयोगी, भगवंत सगळ्यात मोठा लोकसंग्रहकारी आहे, भगवंत सगळ्यात मोठा आचार्य आहे हे लक्षात येईल. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ये यथा मां प्रपद्यन्ते तां तथैव भजाम्यहम् मम वर्तमान वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. आणि सगळ्यात महत्वाचं चातुर्वर्ण्यम. लोकसंग्रहाला किती आवश्यक आहे मला सांगा. स्वधर्म करणार कसा नाही तर चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः
तस्य कर्तारमपि, त्याचा कर्ता मीच आहे, तस्य कर्तारमपि मां विद्धि, मला जाणून घे, अकर्तारम अव्ययम्, मी करणारा नाही, मी घडवणारा नाही, तरी मी त्याचा करता आहे हे लक्षात घे. म्हणजे मगाचा मुद्दा अकर्ता राहून लोकांच्याकडून करवून घेणं सूर्याप्रमाणे, भगवंताप्रमाणे. लोकसंग्रहाचा विचार करताना सगळ्यात मोठं उदाहरण भगवंताचं आहे आणि चौथ्या अध्यायाकडे घेऊन जातं असं दिसेल. पण मुळामध्ये लोकसंग्रहाची व्याख्या आज शंकराचार्यांनी काय केलेली सांग, हे सांगण्यात माझा हेतू आहे की शंकराचार्यांनी संन्यास मार्ग सांगितला अशी भावना ज्यांची आहे त्यांनी शंकराचार्यांनी लोकसंग्रहाची व्याख्या किती सुंदर केली आहे हे आता लक्षात घ्यावं. शंकराचार्यांनी आज ते शंकराचार्यांनी लोकसंग्रहाची व्याख्या अशी केली आहे, लोकस्य, जे लोकांचं, लोकस्य उन्माद प्रवृत्ती निवारणम इति लोकसंग्रह. त्याला लोकसंग्रह म्हणतात की लोकांचं चालणं कसं आहे बरं, उन्माद प्रवृत्ती, लोक वाईट मार्गाने चालले त्यांची सन्मार्ग प्रवृत्ती करणं म्हणजे लोकसंग्रह. ही शब्द काय आहे, उन्माद प्रवृत्ती निवारणम. उन्मार्ग म्हणजे सन्मार्ग नव्हे, तो कुणाचं, लोकस्य, लोकस्य उन्माद प्रवृत्ती निवारणम इति लोकसंग्रह. लोकांना चांगल्या मार्गाने जाऊन सांगणं त्याला लोकसंग्रह म्हणतात. आणि ज्ञानदेवाने 9,000 ते सांगितलं, पण खळाची गणपती सांडो तया सत्कर्मी रती वाढो. बघा, सत्कर्मी रती वाढो लोकसंग्रह आहे. तया सत्कर्मी रती वाढो ही का परत पडो मैत्रीची मग म्हणतात ते तिने जाऊ. याचे शंकराचार्य असो नंतर ज्ञानदेव असो, लोकसंग्रहाची किती चांगली व्याख्या करतात हे आपल्या लक्षात येईल. लोकसंग्रहासाठी मी आणखी ते आपल्याला सांगतो की आपण स्वतः बघा. अध्याय 3 मध्ये 20, 21, 22 आणि 26, मी आता चौथ्या अध्यायाचा बोलायला मागे गेलो. अध्याय 3 मध्ये 20, 21, 22 आणि 26 लोकसंग्रह 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 अत्यंत महत्त्वाचा. आणि असा लोकसंग्रह केल्यानंतर करत असताना कर्मयोगी हाच नित्य संन्यासी, त्याची आपल्याला जर यादी पाहिजे असेल तर लोकमान्य टिळकांनी गीता रहस्यामध्ये अशा कर्मयोगांची यादी दिली आहे. ती आपण भगवंताचं उदाहरण दिलं, आपण शंकराचार्यांची व्याख्या पाहिली. पण कर्मयोगी कोण होऊन गेले राजा त्यांना कळलं आपल्याला, कोण होऊन गेले लोकमान्य चक्क यादी दिली. तर ती यादी जर आपण बघितली तर कर्मयोगी विशिष्टते, कर्मयोगो विशिष्टते का आपल्या लक्षामध्ये येईल. अशा तऱ्हेने निष्कर्म सिद्धी, ठीक आहे, नैष्कर्म्य सिद्धी, पूर्ण कर्मयोगी, पूर्ण संन्यासी हा भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायाचा आत्मा आहे. कर्म संन्यास म्हटलं होतं तिथं कर्माचा संन्यास नाही, कर्म फल संन्यास किंवा कर्म संन्यास म्हणजे उलट करा, संन्यास कर्म. संन्यासी व्हा आणि कर्म करा. शंकराचार्यांनी केलं तसं. कर्म संन्यास म्हणजे उलट करायला काय हरकत आहे, संन्यास का कर्म. सावरकरांच्या नाटकाचं नाव आहे संन्यास का खडग. संन्यास का कर्म, संन्यास घेऊन कर्म करायचा प्रयत्न करा, ती कर्म संन्यास आपल्याला कळेल. खऱ्या अर्थानं 5वा अध्याय याच ठिकाणी संपतो. पण 6व्या अध्यायाची सुरुवात म्हणून त्या 6व्या अध्यायात पुन्हा तेच सांगितलंय. 6व्या अध्यायाकडे जाण्यासाठी आता 2 महत्त्वाचे श्लोक येतात आणि त्या ठिकाणी एक शब्द येतो, मुक्त एव सहा. आणि हा मुक्त म्हणजे गीतेचा जीवन मुक्त आहे. म्हणजे काय बघा, दुसऱ्या अध्यायामध्ये आपल्याला स्थितप्रज्ञ भेटणार, 12व्या अध्यायामध्ये आपल्याला ज्ञानी भक्त भेटणार, 18व्या अध्यायामध्ये आपल्याला असाच पुढे भेटणार. 5व्या अध्यायामध्ये मुक्त म्हणजे जीवनमुक्त भेटतो असं म्हणतात. आता जीवनमुक्त कुठे आहे, तर जीवनमुक्त आकडा सांगतो जे जरा तुम्ही बघायचंय. अगोदर बघा, मुक्त शब्द फक्त वापरलाय, दाखवतो आपल्याला जीवनमुक्त वापरलेला नाही. पण आपण मुक्त म्हटलं तर कळणार नाही, मग गीतेचा आपण शब्द घेऊया जीवनमुक्त. आणि आता जे सगळं वर्णन केलं, द्वंद्व, अमुक कर तमुक कर म्हणजे जीवनमुक्त. आणि त्या जीवनमुक्ताचं वर्णन श्लोक क्रमांक 17 ते 26 मध्ये. त्याचे काही श्लोक घेतले 17 ते 26 आणि त्यामध्ये सुद्धा आकडे सांगतो 13, 16, 18, 20, 25 आणि 26. तर पुन्हा बघा की जीवनमुक्त आपल्याला कळेल.
म्हणून बोलतात. एवढं सगळं मुक्त, एवढा सगळा जीवन मुक्त कशासाठी सांगायचं आहे? तर ह्या सगळ्या आता उंबरठ्यावरून महत्वाच्या घरामध्ये घेऊन जायचंय. तो आहे अध्याय क्रमांक 6, ज्याचं रूढ नाव ध्यान योग आहे, योग्य नाव आत्मसंयम योग आहे. चंचल मनाला, आता सगळ्याचं मागं दुखणं मन आहे, मन वढाळ वढाळ तुझ्या पिता तुला ढोळ. तर त्या वढाळ मनाला आत्मसंयम करण्यासाठी 6व्या अध्यायाकडे घेऊन जायचंय. त्यासाठी मनाची तयारी विचाराच्या अंगानं आता केली. मनाची तयारी विचाराच्या अंगानं जीवनमुक्त म्हणून आता केली. आणि आता आचाराच्या अंगानं, विचारासकट आचाराच्या अंगानं योग मार्ग सांगून 6व्या अध्यायाकडे जायचं. पण आज सांगायला सुरवताना श्लोक क्रमांक 27 आणि 28 मध्ये फक्त शिल्पी सदा मुक्त एव सा असं म्हणतंय. आणि तो आचार काय याची पुढे थोड्या वेळात सांगितले, नंतर येणार. पण आता तो आचार करताना विचार काय पाहिजे, पुन्हा मी काय म्हणतोय बघा. आत्मसंयम करताना निर्द्वंद्व कसं पाहिजे. तर पुन्हा एक मुद्दा लक्षात घ्या. अध्याय क्रमांक 3 म्हणजे काय? कर्मयोग. अध्याय क्रमांक 4 म्हणजे काय? विकर्मयोग, विशेष कर्मयोग. अध्याय क्रमांक 5 म्हणजे काय? निष्कर्मयोग. आणि 3 म्हणून काय? अभ्यास योग. आपण 6वा अध्याय म्हणतोय ना, तो ध्यान योग, संयम योग म्हणजे काय? अभ्यास योग. अभ्यास कशाचा करायचा आहे? कर्म, विकर्म आणि अकर्म कसा करायचा आहे? शिकवण्याचे प्रतिष्ठाप्य रूढी. पण ती सांगणार आहे की निधी ध्यासन हे 90% पाहिजे आणि 10% शारीरिक कसरत पाहिजे. कुठं नाही करायचं. 90% शारीरिक कसरत आणि 10% आत्म्याचा शोध नाही, येतेच नाही. आणि कुणाचं आपलं माहिती नाही, त्यानुसार दाखवतो. पण मनात ठेवून द्या. यासाठी म्हणून त्या योगाकडे तुम्ही सांगू आपल्याला, आत्म्याचा शोध घेतला नाही तर ध्यानाचा योग होत नाही, नुसतं ध्यान होतं. पटते का बघा. आत्म्याचा शोध घेतला तर ध्यानाचा योग होणार ना. ध्यान योग, गीतेत योग असतो ना. नुसतं ध्यान करून कसं चालेल? आत्म्याचा शोध घ्यायला म्हणजे आत्मशुद्धी पाहिजे. बघा आता बोलत नाही तर त्यातच वेळ देईल. पण ते घराकडे जाताना उंबर ठाम म्हणून जे सांगितलंय ती पूर्व तयारी आहे. त्याचे काही शब्द 6व्या अध्यायामध्ये आपल्याला भेटणार आहे, जे दोन्ही श्लोक अतिशय चांगले आहेत. आणि मध्येच विचार आहे, मध्येच आचार आहे. मध्येच विचार आहे, मध्येच आचार. उदाहरण बघा. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यां चक्षुश्चैवान्तरे भ्रुवोः प्राणापानौ समो कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ यतेन्द्र मनो बुद्धिर् मुनिर्मोक्षपरायणः विगतेच्छा भयक्रोधो यः सदा मुक्त एव सा. ब्रह्मवाक्य काय? मुक्तो सदा एव सा. तो मुक्त आहे म्हणजे काय? जीवन मुक्त आहे. पण तो जीवन मुक्त कसा पाहिजे? प्रथम विचार बघा, लगेच आचार बघा. म्हणून पूर्व तयारी म्हणतो. विचार काय बरं? स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यां. बहिर्बाह्यां म्हणजे बाह्य जे विषय असतात त्यांना स्पर्श सुद्धा न करतात. जे निर्द्वंद्व. बाहेरून अनेक विषय आपल्याला आक्रमण करतात. टीव्हीवरून आक्रमण होतं, रस्त्यावर आक्रमण होतं, पुस्तकातून आक्रमण होतं, मित्राकडनं आक्रमण होतं, अनेक आक्रमण होतं. ते सगळे विषय जे पुन्हा वासना, भावना नव्हे, त्याचं जाता येणार नाही. पण विषय वासना बहिर्बाह्यां कृत्वा स्पर्शान कृत्वा, स्पर्श सुद्धा करू नका. जे शब्द असेल स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यां, बाह्य सगळ्या गोष्टी बाहेरच्या बाहेर ठेवून, शब्दशास्त्र बाह्य विषयांना दूर करून, जे सोपं होईल. बाह्य विषयांना दूर करून विचार झाला ना. लगेच आचार बघा. चक्षुश्चैवान्तरो भ्रुवोः. आपल्या ज्या दोन भुवया आहेत त्याच्या मध्यबिंदूमध्ये आपली नजर स्थिर करून आसनाची सुरुवात झाली ना. पुढे बघा. प्राणापान समो कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ. नासा म्हणजे नासिका, म्हणजे नाक. त्या नाकामध्ये प्राण आणि अपान हे दोन वायू आहेत. त्याचा पुढे शब्द येणार आहे. त्या प्राण आणि अपान वायूंना सम ठेवून, त्याने प्राण आणि अपान वायूचा निरोध केला तर तो कुंभक होतो. इथं सम ठेवून, त्याच्यानंतर बघा इथं नाही येते 6व्या अध्यायात आहे. पण इथं काय म्हणते? प्राणापान समो कृत्वा. प्राण आणि अपान हे सम इथंच आहे. वायूंची गती सम ठेवून नासाभ्यन्तरचारिणं म्हणजे आचार झाला.
पुढे म्हटलं यतेंद्रिय मनोबुद्धी मुनीर मोक्ष परायणा, असा तो मोक्ष परायण मुनी जो यतेंद्रिय मनो. आता यत जे ताब्यात ठेवलेला, इंद्रिय म्हणजे इंद्रिय, मन म्हणजे मन आणि बुद्धी म्हणजे बुद्धी. बुद्धी मन आणि इंद्रिय ताब्यात ठेवलेला हरिभक्ती परायणासारखा मोक्ष परायण असणारा. पुन्हा विचार बघा, विगतेच्छा भय क्रोध. विगत म्हणजे काढून टाकलेली. पहिलं काय, इच्छा म्हणजे वासना, भय म्हणजे भीती आणि क्रोध म्हणजे राग, काढून टाकलेला सदा मुक्त एवसा. आता त्या दोन्ही श्लोकाकडे नजर टाका की यतेंद्रिय मनोबुद्धी मोक्ष परायणा विगतेच्छा भय क्रोध स्पर्शान कृत्वा बहिर्वाणान. एवढा विचार केला तर विचार आहे. आणि आचार कुठे कुठे आहे बरं, ध्रुवमध्ये चक्षुसेवांतरो ध्रुव प्राणापान समोकृत्वा नासाभ्यंतर चालणं. त्याची दृष्टी करतो इथंच आलेले. पुन्हा करू नका, रेचक आणि पूरकही करू नका. सम म्हणजे समगती ठेवा. प्राण आणि अपानाची जी गोष्ट अतिशय कठीण आहे. थोडा तुमचं पुढे येईल, तर इथेच तो सम शब्द आलाय. म्हणजे प्राणापान समोकृत्वा नासाभ्यंतर चालणं. ध्रुव आणि डोळ्यांचा उल्लेख आचार, तर बाकी सगळा विचार असलेला आहे. तो इथं 6व्या अध्यायाची सुरुवात आपल्याला सांगते. पण पुन्हा मागचा विषय आणि 6व्याची सुरुवात एकत्र राहण्याचं काम भगवंतांनी केलंय. आणि 5व्या अध्यायाचा शेवट झालाय, ज्याच्यामध्ये पुन्हा तुला नित्य संन्यासी व्हायचंय, तुला नित्य कर्मयोगी व्हायचंय, तर बाबा सोपं काम म्हणजे तू नित्य भक्ती योगी हो हे सांगितलं. मुद्दा पडतो का बघा, की पुन्हा पुन्हा सांगतोय, कर्मयोग असो संन्यास योग असो, भक्ती योगाच्या मदतीशिवाय आपण ते सामान्य माणसं करू शकणार नाही. मग श्लोक क्रमांक 29 मध्ये शेवटच्या श्लोकात पुन्हा एकदा भक्ती योगाकडे गेलाय आणि स्पष्टपणे सांगितले की मला अर्पण कर. शब्द पहा, भोक्तारं यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शांती रुच्छति. शांती रुच्छति, रुच्छति शब्दाचा अर्थ प्राप्त होते, शांती प्राप्त होते. कशी, मां ज्ञात्वा, भगवंताला जाणण्याचं. कसं जाणायचं, लोकसंग्रह विसरायचा नाही. लोकसंग्रह विसरायचा नाही. लोकसंग्रहासाठी शब्द कुठे आलाय बघा, सुहृदं सर्वभूतानां. सगळ्या भूत मात्रांचा तो सुहृद राहा. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, म्हणजे मला शब्द लोकसंग्रह. पण त्याच्या आधी लक्षात ठेव की तू तप करतो, संन्यास मार्गाने जा, त्याच्या कर्म मार्गाने जा. नित्य संन्यासी व्हायचं असेल तर एक लक्षात ठेव की कर्ता करविता भगवंत आहे. कर्ता करविता भगवंत आहे आपण म्हणतो. स्पष्टपणे सांगितले, भोक्तारं यज्ञ तपसां सर्व लोक महेश्वरम मां ज्ञात्वा. काय मला जाणायचंय बरं, तर यज्ञ असो नेतृत्व असो, स्वर्गातील सगळे लोक आणि त्याचे उपभोग असो, हे सगळे माझ्याकडून येतात. सर्व करणारा भगवंत आहे हे लक्षात घे. मां ज्ञात्वा, असं तू जाणशील तर शांती रुच्छति. थोडं समजून घे. भोक्तारं यज्ञ तपसा, अरे यज्ञाचा भोक्ताही मीच आहे आणि तपाचा भोक्ताही मीच आहे. म्हणजे काय, यज्ञ शब्द वापरून कर्मयोगाचा उल्लेख केलाय आणि तप शब्द वापरून ज्ञान योग म्हणजे संन्यास योगाचा उल्लेख. कर्म मार्ग वापरून समाज सेवेकडे आपल्या नेले यज्ञ शब्दानं, आणि तप शब्द वापरून आत्मशुद्धी. मग अशी म्हटलं, आत्म करताना आत्मशुद्धी पाहिजे, त्याला वृत्ती शोधन शब्द वापरतात. म्हणजे आपणच आपला धांडोळा घेणं, आपण आपल्या मनाचा शोध घेणं म्हणजे तप. ही गोष्ट लक्षात घ्या. एखादं मिळवण्यासाठी तपश्चर्या नव्हे, राक्षसी ते करत होते. पण तप करणारा मुनी जो आहे, तपस्वी जो आहे, तो स्वतःचा शोध घेतो. संन्यास मार्ग त्याला अनुकूल आहे. आणि यज्ञ शब्द गीतेच्या काळात होताच. तो कर्म मार्गाकडे जोडून घ्यायचा. या यज्ञाचा आणि तपाचा, कर्मयोगाचा आणि समाजसेवेचा, संन्यास निष्ठेचा आणि वृत्ती शोधनाचा भोक्तारं, मीच उपभोक्ता आहे हे विसरू नको. आणि एवढंच कशाला, सर्व लोक महेश्वर. सर्व लोक म्हणजे स्वर्गादी स्वर्ग.
आपण स्वर्गलोक मानतो, चंद्रलोक आहे, सूर्यलोक आहे, असे अनेक लोक आहेत, ब्रह्मलोकही आहे. त्या सगळ्या लोकांचा महेश्वर राजा आणि गोष्टींचा होणार माम ज्ञात्वा, मला मात्र विसरू नको की गोष्ट फार ब्रह्मण्याधाय म्हटलं होतं. पाचवा अध्यायाचं मर्म आपल्या लक्षामध्ये आलं. अजून आपल्याकडे 10 मिनिटं शिल्लक. तर 10 मिनिटाचा उपयोग करून 6व्या अध्यायाची सुरुवात करूया. कारण 6व्या अध्यायामध्ये मला साम्ययोगावर थोडे जास्त बोलावं लागणार आहे. जो विनोबांना अतिशय प्रिय आणि मला अतिशय प्रिय असणारे 4 श्लोक आहेत. ही 10 मिनिटं आता मिळवून ठेवतो. 6व्या अध्यायाकडे आपण जायला आता चूक पण नाही. याचं कारण आताच मी म्हटलं, विचार आणि आचाराची संगत घालत घालत आपल्याला उंबरठ्यावर आणून ठेवलंय. आता जायचं 6व्या अध्यायाकडे, यात अडचण नाही. पुन्हा भिडे शास्त्रींची मदत केली. भिडे शास्त्रींनी आत्मसंयम योग या गीता तत्वसार पुस्तकामध्ये 4 वाक्य लिहून जे आता आपण म्हणतो ते सांगितले बघा. आत्मसंयम कसा करावा, आत्मसंयम योग, आत्मसंयम कसा करावा आणि आपलं चंचल मन ताब्यात कसं ठेवावं, त्यापासून कोणते फायदे होतात. किती साधा शब्द वापरलाय बघा. विचाराच्या अंगानं ब्रह्मप्राप्ती, आचाराच्या अंगानं बळकट शरीर. त्यामध्ये बळकट शरीर नसेल तर बळकट आत्माही मिळण्याची शक्यता नाही. पातंजली रोगाचा भाग लक्षात घ्या. आसनशास्त्र विदित ध्यासनशास्त्र. मी आसनशास्त्र नाकारत नाही. आसनशास्त्र महत्वाचं आहे, देह महत्वाचा आहे, देहाची शिडी आपल्याला करायची आहे, हे साधन आहे आत्म्याचं. तर चंचल मन ताब्यात ठेवून कोणकोणते फायदे होतात आणि आत्मसंयम कसा करावा हे अध्याय क्रमांक 6 मध्ये सांगितलंय. म्हणून त्याला ध्यानयोग म्हणतात, अभ्यास योग म्हणतात. मला मी बोलतोय कर्म विकर्म अकर्म बरोबर अभ्यास. तर अभ्यास योग म्हणतात, पण छान शब्द आत्मसंयम योग म्हणतात. ध्यान योग परंपरेचा शब्द आहे, पण छान शब्द कोणता, आत्मसंयम. आणखी एका गोष्टी लक्ष द्या. मी जेव्हा या ज्ञान सत्रामध्ये बोलायला सुरुवात केली तेव्हा पहिल्या प्रवचनात तुम्हाला आठवण करून दिली होती की थोडक्यात आपण एकदा सांगतो. लोकमान्य टिळकांनी गीता रहस्याला सुरुवातीला असं म्हटलंय की गीता हे जीवनाचं शास्त्र आहे. गीतेमध्ये सांगितलेली सगळी पारमार्थिक साधना आणि साधना व्यावहारिक लोकांसाठी आहे. गीता ही सर्वसामान्यासाठी आहे. यासाठी अध्याय क्रमांक 6 पहा. ते लोकमान्यांचं गीता रहस्याचं वाक्य तुम्ही अगदी अधोरेखित करून आपल्याला सांगितलं. असंही म्हणतो की मी त्यात भर घालतो अध्याय क्रमांक 2 आणि अध्याय क्रमांक 16. त्या अध्याय क्रमांक 3 कर्मयोग आणि अध्याय क्रमांक 16. 16 फार म्हणतो काय, दैवासुर संपद विभाग. तेवढं कळलं तरी गीता कळते. दैवासुर संपद विभाग हा आणि कर्मयोग तिसरा किंवा मी म्हणतो स्थितप्रज्ञ. पण लोकमान्य मात्र म्हणाले बाबांनो 6वा अध्याय वाचा, गीता तुम्हाला कळेल. आणि वाचून देतो नंतर त्यात विचारही आहे आणि त्यात आचारही आहे. आता हे ध्यानामध्ये घेतलं की आता इकडे आपण जात असताना मात्र स्पर्शान कृपा बहिर्बाह्याने ही जे आपण प्रस्तावना म्हणतो ते कोणत्या संदर्भात आहे ते ध्यानात घेण्यासाठी श्लोक क्रमांक 1 बघायचा. पण त्याच्या आधी भिडे शास्त्रींचे महत्वाचे श्लोक सांगितले ते सांगतो आणि पहिल्या श्लोकाकडे येतो. भिडे शास्त्री अध्याय क्रमांक 6 मध्ये महत्वाचे श्लोक मानतात. 1, 5, 31, 35 आणि 43. 1, 5, 31, 35 आणि 43. आता मागचा संदर्भ जरा मनाने ताजा करा. अरे जो काहीच करत नाही तो संन्यासी नव्हे आणि कर्मयोगी नव्हे. जो आळशीच आहे, काहीच करत नाही तो कर्मयोगी नव्हे, पण तो संन्यासी नव्हे. अक्रिया असा शब्द येणार. अक्रिया, अक्रिया. अक्रिया शब्दाचा अर्थ काहीही न करणारा, आळशी. काही करायचं नाही, आपलं झाड जगावर घालायचं, गप्प बसायचं, पुन्हा ज्ञानवंताचं सोन गायचं. अक्रिया. त्याच्या मागे शब्द येणार आहे, मी गोमंत श्लोक करतो. निरग्नी असा शब्द येणार आहे. निरग्नी शब्दाचा अर्थ निअग्नी, म्हणजे अग्नी नसणारा. ते काय अग्नी नसणारा बघा. तर निरग्नी म्हणजे अग्नी नसणारा, म्हणजे अग्निहोत्र नसणारा. जुन्या काळामध्ये गृहस्थाच्या घरामध्ये अग्निहोत्र असायचं, विश्वदेव असायचा, अतिथीचा सत्कार व्हायचा.
त्याला खाऊ पिऊ घातल्यानंतर मग आपण जेवण करायचं, त्याला गृहस्थाश्रम म्हणतात आणि अग्निहोत्री म्हणतात. गीतेच्या काळामध्ये दोन्ही गोष्टी एकच होत्या. गृहस्थाश्रमी अग्निहोत्री होता, अग्निहोत्री गृहस्थाश्रमी होता. इतकं सगळं म्हणायला नको म्हणून निरग्नी म्हटलेलं आहे. ज्याच्याकडे अग्नी नाही तो अग्निहोत्री नाही, ज्याच्याकडे अग्नी नाही तो गृहस्थाश्रमी नाही. आणि पुन्हा कसं आहे बघा, अक्रिया. काय गंमत आहे बघा, माझ्याकडे सगळं नाही, मी अक्रिय आहे म्हणजे मी संन्यासी आहे, मी काहीच करत नाही म्हणजे मी संन्यासी आहे. तर गीता सांगते ससन्यासी च योगी न, तो नाही. अरे बाबा, तो संन्यासी पण नाही आणि तो योगी पण नाही. निरग्निर नचा क्रिया, अक्रिया आहे म्हणून तो संन्यासी नाही आणि निरग्नी म्हणून तो योगी. म्हणजे निरग्नी किंवा अक्रिया दोन्ही असेच घ्या. तो काही करत नाही, तो अग्नी सांभाळत नाही, तो कर्मयोगी नाही आणि योगी नाही. बरं जाऊया, अधिक स्पष्ट वर आहे. अनाश्रिता कर्मफलम कार्यम कर्म करोति ससन्यासी योगीच न निरग्निर नचा क्रिया. जरा वेगळ्या प्रकारे सांगतो म्हणजे अधिक चांगलं स्पष्ट होईल. बघा, अनाश्रिता कर्मफलम, जो फळ टाकून, अनाश्रिता कर्मफलम, कर्माचं फळ टाकून कार्यम कर्म करोति या, जो कर्म करतो. जे निरग्नी अक्रियामध्ये अडकून पडत नाही. वरचं अधिक चांगलं. अनाश्रिता कर्मफलम कार्यम कर्म करोति या. अनाश्रिता आश्रय न करता कशाचं, कर्मफळाचं. कार्यम कर्म करोति या, जो निष्काम कर्मयोग करतो तो कोण, ससन्यासी. विचित्र नाही वाटत? जो कर्म करतो तो संन्यासी म्हणताय, फक्त कर्मफल टाकून. अनाश्रिता कर्मफलम कार्यम कर्म करोति या ससन्यासी. ठीक आहे. आणि पुढं सयोगी, तो संन्यासी पण आहे, तो योगी पण आहे. आणि कोण नाही, आता मगाच जोडून द्या, निरग्नी च अक्रिया. जो गृहस्थाश्रमी पण नाही, गृहस्थाश्रम पण टाकून दिला आणि गृहस्थाश्रम टाकून पुन्हा काय म्हणतोय स्वतःला, अक्रिया. मी संन्यासी असं म्हणतो, तो दोन्ही गोष्टी टाकतो. त्याने कर्म टाकलंय म्हणून तो संन्यासी नाही, क्रिया टाकली म्हणून नाही, गृहस्थाश्रम टाकलाय म्हणून नाही. गृहस्थाश्रम मात्र कसा करायचा आहे, निरग्नीच्या इथे सअग्नी म्हणायचं, अग्नी स करायचं, अग्निहोत्र करायचं, गृहस्थाश्रम करायचा. तर कसा करायचा, वर सांगितलेला. अनाश्रिता कर्मफलम कार्यम कर्म करोति या ससन्यासी सयोगी. हे विवेचन आधी बरोबर होईल मगाच्या पेक्षा. पुढे गेल्यानंतर एक दोन शब्द फार छान गीतेमध्ये येतात आणि ते शब्द आरुक्षु आणि योगारूढ असे शब्द आहेत. योगारूढ आणि त्याचे आधी शब्द आहे आरुक्षोर मुनेर योगम. तो मुने शब्द काढून टाका, ते योग आरुक्षु आणि योग आरूढ असे शब्द आहेत. आता योग म्हणजे गीतेतला योग, कर्मयोग, ज्ञानयोग, सांख्ययोग, काहीही. आता योगारूढ हा शब्द तटून कळण्यासारखा आहे. योगावर आरूढ झालेला म्हणजे कर्मयोगी, संन्यासी आता सांगितलेला. पण भगवंताने आणखी गोष्टी सांगितली आहे की योगारूढ व्हायला जमलं नाही तरी जसा मुमुक्षु असतो तसे तुम्ही योगारूढक्षु. हे गीतेचं वैशिष्ट्य. मला सांगा, मुमुक्षु होणं आपल्या हातात आहे की नाही? मुक्त होणं आपल्या हातात नाही. मुक्त किती झाले, किती होती? पण मुक्त होता येत नसेल तर मुमुक्षु व्हायला हरकत नाही. साम्राज्याचं वैशिष्ट्य सुरू झालंय बघा. योगारूढ होता येत नसेल ते योग रुक्ष व्हायला हरकत नाही. आता योग रुक्ष मध्ये योग रुक्ष शब्द नाही, आरुक्ष शब्द आहे. योगारुक्ष आणि आरुक्ष म्हणजे चढण्याची इच्छा करणारा. म्हणजे भगवंतांनी ते योगाला न कळत पर्वताची उपमा दिली. चढणं हा शब्द आला की आमच्या डोक्यात पर्वत चढणंच येईल. योग हा अतिशय कठीण आहे. 12व्या ज्ञानेश्वरांनी सांगितलंय की तोतरिया पडती चणे खाणे. हे योग इतका कठीण असेल तर अडचण आपल्याला नक्की कळते. तो योगारूढ जर असेल तर जमणं कठीण असेल. योगारूढ व्हायला काही अडचण नाही. तेवढंच त्या श्लोकात तुम्ही बोलणार. योगारूढ योग आरूढ मुमुक्षु सारखा योगाची इच्छा करणारा योग कोणता? अभ्यास योग आता सांगितलेला. आणि योगारूढ म्हणजे योग प्राप्त झालेला.
पण हे सगळं करताना काय करायचं आणि कुठे जायचं एक श्लोक बघून थांबूया, आपली वेळ सुरू होते. तो अत्यंत महत्वाचा श्लोक आहे. पुन्हा त्या श्लोकात आपण व्यावहारिक अर्थ घेतो तो घ्यायला माझी अडचण नाही, पण या अध्यायामध्ये तो श्लोक विशिष्ट अर्थानं आहे आणि तसा घेण्याची गरज आहे. आणि तो श्लोक म्हणजे श्लोक क्रमांक 5. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानमवस्थापये आत्मैव ह्यात्मनो बंधु रात्मैव ऋतुरात्मना. अर्थ अगदी स्पष्ट आहे. उद्धरेत आत्मनात्मान, आत्मना आत्म्याने आत्मानं उद्धरेत, स्वतः स्वतःचा उद्धार करावा. न आत्मानं अवस्थापये, आपण आपल्याला आत्म्याला खचवू नये. अवस्थापयेत खड्ड्यात घालू नये. उद्धार आणि खड्ड्यात. तर आपण आपला उद्धार करावा, आपण आत्म्याला खड्ड्यात घालू नये. का बरं? आत्मैव ह्यात्मनो बंधु, आत्मा हाच आत्म्याचा म्हणजे आपला भाऊ आहे. आत्मैव ऋतुरात्मना, आणि आपलाच आपण शत्रू आहे. माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार, असं कृष्णाचार्यांनी म्हटलंय. खरंच आहे, माझ्या जीवनाचा मीच शिल्पकार. आत्मैव ह्यात्मनो बंधु आत्मैव ऋतुरात्मना, मीच माझा शत्रू आहे. हे शब्द म्हणजे आत्मा शब्दाचा अर्थ मी, आत्मा शब्दाचा अर्थ स्वतः, आपण असा घेतला तर चूक नाही. आणि व्यवहारात आपण तोच घेतो. आपण दुसरीकडे असे म्हणतो, जो दुसऱ्यावरील विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. आत्मवश, स्ववश आणि परवश त्याचा अंतर आपल्याला माहिती आहे. आणखी सांगतो, ह्या श्लोकाचा अर्थ व्यवहाराच्या दृष्टिकोनातून आपण आपली व्यावहारिक प्रगती करताना मी माझी प्रगती केली. इंग्लिश मधला शब्द आहे सेल्फ मेड. मी माझं मला घडवलं आणि हा श्लोक माझ्या ऑफिसमध्ये घेऊन ठेवला तरी हरकत नाही. आता शब्द सांगतो, मी माझी प्रगती करणं कुठलीही या अर्थानं श्लोक वापरला चूक नाही. मी माझं संरक्षण करणं या अर्थानं श्लोक वापरला चूक नाही. मी माझा उद्धार करणं व्यावहारिक ऐहिक या अर्थानं श्लोक वापरला तर चूक नाही. चूक नाही. पण गीतेमध्ये या अर्थानं हा श्लोक आलेला नाही. हे लक्षात घेतलं पाहिजे. गीता जीवन गीता समजायची असेल तर, कारण या सगळ्या गोष्टी पाया आहेत आणि कळस आहे. आत्मोद्धार म्हणजे परमात्मा मिळवणं, चांगल्या मार्गाने व्यवसाय करून चांगलं यश मिळवून चांगला दानधर्म करून व्यवसायही चांगला आणि व्यवसायात मिका बुद्धी गीतेची तीही चांगली. हे गीतेला व्यवसाय शब्दाचे दोन्ही अर्थ लक्षात घ्या. की व्यवसायात मिका बुद्धी सुद्धा 6वा अध्याय सांगणार आहे आणि व्यवसायात आत्मना आत्मबुद्धीही सांगणार आहे. म्हणून संरक्षण, प्रगती, स्वतःच्या बाबतीत चांगलं वागणं या अर्थाने श्लोक मानायला काही हरकत नाही. पण साध्या शब्दात हे सगळं ठेवणं म्हणजे आकांक्षा आहे, महत्वाकांक्षा नव्हे. आणि इंग्लिश मध्ये वाक्य आहे, नॉट फेल्युअर बट लो एम इज क्राईम. यश मिळणार का मिळणार नाही माहिती नाही आहे, पण अपेक्षा छोटी ठेवणं इट इज क्राईम, गुन्हा आहे. का गुन्हा म्हणते सांगू? भगवंतानं मला एवढी शक्ती दिली आहे माणसाची इतक्या जन्मानंतर, तर मी फक्त ऐहिक सुख मिळवून सुखात राहणं, सुखम वशी तो शब्द मला घ्यायचा असला तर मला मिळणार नाही, कारण ती माझी महत्वाची असू शकत नाही. काय महत्वाची असते? एकनाथांचा अभ्यास केल्यानंतर श्लोक ओवी सारखी माझ्या तोंडात येते. मी पूर्वीस्वती बोललो असेल, मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. मनुष्य देहाचे ज्ञाने, देह कुठला दिलाय? मनुष्य देह दिलाय. त्याच्या ज्ञानानं काय करावं? सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावलोकने दिला. अरे उपकार तुला एवढा मोठा देह दिला, इतकी छान मनुष्य जन्म दिलाय, महत्वाकांक्षा ठेव ना. पुन्हा सांगतो, आकांक्षा ठेव, पण आकांक्षातल्या महत्वाकांक्षा म्हणू नको. परवा आपल्या व्यासपीठावर बोलताना वाक्यानं फार छान सांगितलं, ज्ञान म्हणजे काय, विज्ञान म्हणजे काय, अज्ञान म्हणजे काय. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान, विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, फिजिक्स केमिस्ट्री, आणि अज्ञान म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीला विज्ञानाला ज्ञान समजणं म्हणजे अज्ञान. ज्ञानेश्वरांच्या 7व्या अध्यायामध्ये किती खरं मला सांगा. विज्ञानाला नावं ठेवत नाही आम्ही, पण विज्ञान म्हणजे ज्ञान नव्हे. विज्ञानाला ज्ञान म्हणजे अज्ञान आहे. तसं आकांक्षेला महत्वाकांक्षा म्हणणं हे अज्ञान आहे.
म्हणून ध्यानात घेऊया, उद्धरेत आत्मनात्मानं याचा अर्थ आत्मोद्धार कर, म्हणजे फक्त स्व अर्थोद्धार कर नव्हे तर आत्म्याचा उद्धार कर. आणि विनोबा दिलं उदाहरण सांगतो तो काय करून आपण थांबूया. उदाहरण चंडोल पक्षाचं दिलं. चंडोल हा चंडोल पक्षी म्हणजे सकाळी उठतो, घरट्याच्या बाहेर येतो आणि सूर्याकडे बघतो. एकदम त्याच्या मनामध्ये विचार येतात, हा सूर्य इकडे दिसतोय, मी माझ्या पंखाने उड्डाण करून इतका वर जाईल की मी सूर्यापाशी पोहोचेल. असं चंडोल पक्षी म्हणतो आणि उड्डाण करून वर जायचा प्रयत्न करतो. माध्यान्ह लक्षात येते त्याच्या की आपले पंख दुबळे आहेत आणि सूर्य अजूनही बराच लांब आहे. तसं नदीमध्ये पोहताना होतं, काठ दिसतच होतं. लक्षामध्ये येते की ते खूप लांब आहे. विनोबा म्हणतात घरट्यातून पोहताना चंडोलाची चूक नाही आहे की मी माझ्या पंखाने सूर्यापर्यंत पोहोचेल. नॉट फेल्युअर बट लो एम. साधा चंडोल सुद्धा सूर्याला पोहोचायची भाषा करू शकतो. तर मनुष्य जन्माचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायणे कृपावरूपणे दिला, याला म्हणतात गीता जीवन गीता. पुढच्या शनिवारी आपलं प्रवचन आहे, आपण सर्वांच्या वेळी द्यावं. दिनांक 17